थोड़ा देर लगा भारत को, लेकिन जो मूलभूत चीजें होती हैं, हम जिसे बोलते हैं क्या कहते हैं, मतलब खाना, पानी, सड़क, बिजली, ये सबसे पहले मिलनी चाहिए। तो ऐसा हुआ कि, और विकास का अगर आप एक रोड मैप भी देखें, मैं या ये दोनों उत्तर भारत से आते हैं, हम हिंदी में बात कर रहे हैं, आप लोग थोड़ा समझ के लीजिए। लेकिन एक विडंबना रही है, आप लोगों ने, कई लोगों ने विसंगति, कॉन्ट्रडिक्शन का बार बार शब्द का इस्तेमाल किया। बाबा साहेब अम्बेडकर कह के गए, सही में वो बहुत बड़े दार्शनिक थे, वो बहुत पहले ये बात मेंशन करके गए। विकास जो चालू हुआ वो साउथ से चालू हुआ। केरला के जो त्रावणकोर राजघराने के महाराजा थे, उन्होंने सबसे पहले स्कॉलरशिप इंट्रोड्यूस किया, रिजर्वेशन पॉलिसी लाई, चीज़ें लाई। उसके बाद वहाँ पे थोड़ी विकास बढ़ी। उन्होंने जो अपर क्लास है और लोअर क्लास है उसके बीच में गैप कम करने के लिए ज़्यादा से ज़्यादा कोशिश किया। उसके बाद वही चीज़ आपको कर्नाटक के राजघराने में दिखती है, वाडियार राजघराने में। वही चीज़ महाराष्ट्र में शाहू द्वारा की गई, शाहू महाराज द्वारा। मैं सही में उनको नमन करता हूँ कि मतलब उनका पॉलिसी इस देश का मतलब जो 100 साल पहले उन्होंने सोचा वो आज इंप्लीमेंट हो रहा है, तो वो सही में बड़े ये थे। शाहू फुले अम्बेडकर की विचारधारा इस देश की अनोखी विचारधारा, वो सिर्फ महाराष्ट्र तक सीमित मत कीजिए कि साहू फुले अम्बेडकर ये सिर्फ महाराष्ट्र के विचारक हैं, ये देश के विचारक हैं। इसके साथ तिलक भी देश के हैं, सावरकर भी देश के हैं। भाई साहब ने कहा कि सावरकर और गोलवलकर की हिंदुत्व पे बोलना नहीं चाहिए, और भाई साहब की तरफ मेरा नजर गया कि वो समर्थन करेंगे या विरोध करेंगे, क्यों कल ही परसों संजय राउत का बयान है कि इस बयान के कारण हम गठबंधन से बाहर निकल सकते हैं, क्योंकि सावरकर को तो हम देशभक्त मानते हैं। और वो ओबीडियंट सर्वेंट वाला बात है, राहुल गांधी ने बीच प्रेस कॉन्फ्रेंस से उठाया था, तो उसका कई जगह पे दिया गया है कि गांधी ने भी वो लिखा था, नेहरू ने भी वो चीज लिखा है, मोतीलाल नेहरू अपने बेटे जवाहरलाल नेहरू को छुड़वाने के लिए ये चीज कई दफा ब्रिटिश सरकारों को लिखा है। तो आप उस चीज पे जरा गौर कीजिए कि सावरकर ने सिर्फ माफी वीर थे, या सावरकर ने दलितों के लिए, उत्पीड़ित वर्ग के लिए काम किया, उनके लिए मंदिरों के द्वार खोले। 50 साल जेल में रहने के बावजूद एक व्यक्ति का दिमाग इतना चल सकता है कि वो इस मेरे देश प्यारे के। मित्र, जी मेरी आपको विनंती है जी। कि हमारा विषय थोड़ा भरकट रहा है। मुझे मैं जो हाँ, यहाँ नहीं नहीं, जो सवाल देखिए, उठाए गए थे उनका जवाब नहीं, देके फिर वहां जवाब मत तुरंत दीजिए, जी जवाब मत दीजिए। जी अपने पास जो अभी समस्याएं हैं, जी बेरोजगारी है, जी किसानों की आत्महत्या हो रही है, जी हर दिन बलात्कार हो रहे हैं, एजुकेशन नहीं मिल रहा है, जी। रास्ते ठीक नहीं है, पानी नहीं मिल रहा इसी है, विषय बिजली पे नहीं थोड़ा सा मिल रहा बोलना चाहूंगा, थोड़ा साइंटिफिक टेम्परामेंट की बात की है। गई टू थी। द पॉइंट बोलिए, टू जी द पॉइंट एकदम टू बोलिए। द पॉइंट, एकदम हाँ, टू द और पॉइंट। आपको जो मालूम है ना कि किसी जी वजह से ये हो रहा है, जी जी जी। इसके ऊपर बात कीजिए तो तो बहुत अच्छा रहेगा। तो विचारधारा का एक बड़ा घोलमेल है ये, कैपिटलिज्म, सोशलिज्म, कम्युनिज्म। भाई साहब ने कहा स्टेटलेस सोसाइटी होना चाहिए, आप मेंशन कर रहे हैं। मैं उसी विषय में बोलूंगा कि किसानों की आत्महत्या कैसे रुके या बेरोजगारी कैसे कम हो। आप में से काफ़ी लोग परिचित होंगे, इस देश में काफ़ी सारी योजनाएं चल रही हैं 2014 के बाद, स्टार्टअप इंडिया, स्टैंड अप इंडिया, मुद्रा लोन बांटी जा रही हैं, चीज़ें हो रही हैं। तो बेरोजगारी कम करने का एक तरीका तो ये हो सकता है कि आप इनोवेशन को और रिसर्च एंड डेवलपमेंट को थोड़ा प्रोत्साहन दीजिए, उसके स्कॉलरशिप्स के ऊपर खर्चा कीजिए, जो कि ये सरकार कर रही है। और बढ़ाना चाहिए, मैं ये चीज़ बोलूंगा कि काफ़ी कम है और बढ़ाना चाहिए। और इस देश में सबसे ज़्यादा यूनिकॉर्न हो रहा है, ये भी आप लोगों ने देखा है पिछले 2-3 सालों में। जो $100 बिलियन की कंपनियां जो बोलते हैं इस भारत देश में 60-70 से ज़्यादा बन गई है। जब इस देश में इनोवेशन का कल्चर बनेगा, अब इनोवेशन का कल्चर कहाँ आता है? इनोवेशन का कल्चर किसी समाजवादी सरकारों के नीचे या किसी कम्युनिस्ट सरकारों के नीचे कभी रशिया में नहीं पला। हाँ, रशिया जिस वक्त में इंडस्ट्रियलाइज हो रहा था उस वक्त में रशिया में इनोवेशन के कॉन्सेप्ट आए। अमेरिका आज भी इनोवेशन पर सबसे ज़्यादा ध्यान देता है, क्योंकि वहाँ के जो वेल्थ क्रिएटर हैं, जो नीति निर्माता है, वो इनोवेशन पर ध्यान देते हैं। सब चीज़ सरकार के पास नहीं होनी चाहिए, हाँ, लेकिन सरकार के पास 2 विषय जरूर होना चाहिए, शिक्षा और स्वास्थ्य। लेकिन इनोवेशन का विषय है, उसके लिए जब हम लोगों को प्रोत्साहित करेंगे तब बेरोजगारी और किसान की आत्महत्या, क्योंकि किसान की आत्महत्या भी उसी पे ये है कि पानी कैसे वहां तक पहुंचाया जाए, या किसानों को जो हम वो बोलते हैं कि चेंजिंग पैटर्न ऑफ क्रॉप्स, कि मराठवाड़ा के किसानों ने सालों साल गन्ना उगाया, अगर वो उसी जगह पे मिलेट्स या जो हम कहते हैं कि बाजरा या जो ऐसा पदार्थ है जो उगाए जिससे लोगों का पोषण भी बना रहे और उसको मार्केट में उचित दाम भी मिले, ऐसा चीजें उगाएंगे तो भला हो सकता है। मैं सही बात कर रहा हूँ ना, मतलब अब एकदम टू द पॉइंट साइंटिफिक टेम्परामेंट के साथ इस चीज पे बोल रहा हूँ कि इस देश में जब तक वेल्थ क्रिएटर्स की सम्मान नहीं होगी,
जब तक जो लोग इनोवेशन कर रहे हैं, जो लोग स्टार्टअप कर रहे हैं, उनका सम्मान नहीं होगा, उनको लोन नहीं मिलेगा, उनके विचारों को जब तक सही आयाम, सही पटल नहीं मिलेगा। जैसे आज हमारे विचारधाराओं को एक पटल देने के लिए आप सभी का समता दल का शुक्रिया। तो वैसे जब इनोवेटर्स को एक आयाम मिलेगा, एक पटल मिलेगा, तब जाके इस देश का सही मायने में विकास होगा और तभी ये देश प्रगति करेगा। आपने दो बातें बहुत अच्छे रखी है कि वेल्थ क्रिएटर्स को हमने प्रोत्साहन देना चाहिए और उनका सम्मान होना चाहिए। तो वेल्थ क्रिएटर्स कैसे क्रिएट होंगे ज़्यादा से ज़्यादा? वही चीज पे मैं बोल रहा था, जो इनोवेटर्स हैं, जो विद्यार्थी जो अपने ग्रेजुएशन के दिनों में पढ़ रहे हैं, अब एक पॉलिसी आई है आईआईटी में कि आप साल में 1 साल रुक के आप रिसर्च पे ध्यान दे सकते हैं और उसके बाद फिर आप अपनी डिग्री कंटिन्यू कर सकते हैं। तो इस देश को ऐसी पॉलिसीज की जरूरत है कि जो इनोवेटिव माइंड्स हैं वो जब लैब में जाके, वो जब मार्केट में जाके रिसर्च करेंगी, मार्केट की जरूरतें पहचानेंगी। ये देश की खासियत है मार्केट, जिसके कारण दुनिया भर की देश यहाँ पे इन्वेस्ट कर रही हैं। आपने भी एक चीज मेंशन की कि इंडिया अमेरिकन स्टाइल ऑफ डेमोक्रेसी में कब जाएगा, क्योंकि इस दुनिया की सबसे पुरानी और सबसे बलकट डेमोक्रेसी बोली जाती है अमेरिका की डेमोक्रेसी। इंडिया का अपना फॉर्म ऑफ डेमोक्रेसी है। इंडिया ना सोशलाइज है ना कैपिटलिस्ट है, इंडिया कोऑपरेटिव डेमोक्रेसी से चलती है। तो इंडिया उसी फॉर्म में चलेगी और तभी इंडिया प्रोग्रेस करेगी। इंडिया इनोवेशन को जब बढ़ाएगी तब वेल्थ क्रिएटर का और उसी मायने में देश का प्रगती होगा। जी। माझ्या मित्रांनी सांगितलं की आपल्या देशामध्ये कोऑपरेटिव्ह डेमोक्रेसी आहे, पण खरंच कोऑपरेटिव्ह डेमोक्रेसी आहे का? कारण घटक राज्यांना कशा पद्धतीची वागणूक दिली जाते किंवा संघराज्यांना कशा पद्धतीची वागणूक दिली जाते आपण पाहतोय। पंतप्रधान फक्त एका राज्याचे पंतप्रधान असल्यासारखे वागतात आणि आपल्या महाराष्ट्रातील सर्व उद्योगधंदे बाहेरच्या राज्यांमध्ये कसे जातील याचा जास्त जास्त प्रयत्न त्यांचा दिसून येतो। त्याचबरोबर माझे मित्र म्हटले की स्टार्टअप इंडिया सारख्या नवीन स्कीम आपल्या आल्या, परंतु फक्त नाव बदलून योजना आणून प्रश्न सुटत नाही, तर त्या योजनांची अंमलबजावणी सुद्धा व्हायला पाहिजे असं मला वाटतं। तरच बेरोजगारी सारखा प्रश्न जाईल, नाहीतर मग या राज्यातील उद्योगधंदे बाहेरच्या राज्यात जर का गेले तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातला तरुण बेरोजगार झाल्याशिवाय राहणार नाही। त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की नवीन उद्योगधंद्यांना लोन दिलं पाहिजे, त्यांना कर्ज मिळवून दिलं पाहिजे, परंतु आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी फक्त 50,000 रुपयांच्या कर्जापायी आत्महत्या करतोय। आणि त्याचबरोबर अडाणी सारख्या लोकांची मोठे मोठे हजारो कोटी रुपयांची कर्जमाफी त्यांना दिली जाते आणि तोच व्यक्ती आपल्या जगामध्ये सर्वात श्रीमंताच्या यादीत दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाला जाऊन पोहोचतो। मला असं वाटतं की त्याचं जर का एवढ्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावरती जर का तो व्यक्ती पोहोचतो तर त्याला खरंच कर्जमाफी द्यायची गरज आहे का? खरंच कर्जमाफी कोणाची करायला पाहिजे? शेतकऱ्यांची करायला पाहिजे का अडाणी सारख्या लोकांची करायला पाहिजे? याचं मला बोलायचं आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय संस्थांचा जो गैरवापर चाललेला आहे, ईडी आणि सीबीआय, त्यांनी अधिकारांचं संरक्षण करण्याऐवजी फक्त जे विरोधी व्यक्ती आहेत विरोधी पक्षातले, त्या विरोधी पक्षातल्या लोकांना फक्त दबाव टाकायचा आणि त्यांना फक्त भाजपामध्ये इन्कमिंग करायचं आणि भाजपामध्ये ती लोक आल्यानंतर त्यांच्यावरती जे आरोप केलेले आहेत ते सर्व आरोप स्वच्छ होऊन जातात। मला असं वाटतं की ज्यांच्यावरती त्या ईडीचे आरोप झालेत, सीबीआयचे आरोप झालेत, त्या सर्वांची चौकशी कधीच थांबली नाही पाहिजे। जरी ते भाजपामध्ये आले तरी त्यांच्यावरची चौकशी पूर्ण केली पाहिजे असं मला वाटतं। तो महोदय, बात हुई इकोनॉमी की, तो वो कहाँ से कहाँ जा रही है वो हम सभी देख सकते हैं, इसका जिक्र करने की आवश्यकता नहीं है। महोदय, जैसे कि बात की गई, अभी हमको राणा अयूब के बारे में ज्ञान दिया जा रहा था। महोदय, मैं याद दिला देना चाहता हूँ, ये वही राणा अयूब हैं जिनके ऊपर ईबी की रेड पड़ी और उनकी एनजीओ बंद पड़ी, तो हम उनसे इंस्पिरेशन नहीं ले सकते। महोदय, इकोनॉमी की बात हुई तो मैं थोड़ा पीछे जाना चाहूँगा। आपको याद दिलाना चाहता हूं, जब हमारे राजीव गांधी प्राइम मिनिस्टर हुआ करते थे तो उन्होंने कहा था कि हम ऊपर से 1 रुपए बेचते हैं परंतु नीचे सिर्फ 25 पैसे पहुंचते हैं और बीच के हमारे लोग खा जाते हैं। तो महोदय, ये जो स्क्रूटिनी है वो होना आवश्यक है, ना कि उंगली उठाना। महोदय, बात हुई इक्वालिटी की, तो ऐसा क्यों है कि एक धर्म की औरत को एबॉर्शन करना अलाउड है परंतु दूसरी धर्म की औरत को एबॉर्शन करने से पहले कहीं ना कहीं गुरु या मौलाना से राय लेना पड़ता है? महोदय, ये कहाँ की इक्वालिटी है? महोदय, बात होती है नेक्रोफीलिया की। यदि यहाँ पे उपस्थित कितने लोग हैं मुझे पता नहीं, नेक्रोफीलिया पता है कि नहीं? डेड बॉडी के साथ सेक्स करना अलाउड है, दिस इज नेक्रोफीलिया। ये कई सारे रिलीजन में इम्प्लिसिटली, क्लियरली
बोला गया है कि अलाउड है, तो महोदय कहाँ है इक्वालिटी? महोदय एक रिलीजन में 10 शादियां करना अलाउड है, एक में एक शादी करना अलाउड है। महोदय वो औरत का सोचिए, उनका क्या है? आपने रेप की बात की महोदय, सेफ्टीज की बात की, तो इस देश का जो रेप लॉज है वो जेंडर न्यूट्रल तक नहीं है, उसे जेंडर न्यूट्रल होने की आवश्यकता है। महोदय ऐसा क्यों है कि आज हम अपना गणतंत्र दिवस, स्वतंत्र दिवस इतने खुशी से मनाते हैं, परंतु आज जैसा आपने कहा कि स्त्रियां सेफ नहीं है, ये फैक्ट है, तो पुरानी सरकार सो रही थी, अभी तक कुछ अमेंडमेंट्स क्यों नहीं आए? जेस्टेशन पीरियड जो मेडिकल टर्मिनेशन में, प्रेगनेंसी में, अबॉर्शन में यूज होता है, वो आज तक 18 से 24 में क्यों नहीं आ पाए? वो अभी की सरकार ने मेडिकल टर्मिनेशन बिल ऑफ 2020 में क्यों किया? क्या ये पहले उनको ध्यान नहीं आया? तो डेवलपमेंट हो रहा है, दिस इज एन प्रोग्रेसिव डेवलपमेंट। महोदय सबसे ज्यादा सोचने की बात है, डिफेंस की बात की थी महोदय ने, तो डिफेंस की ऐसी लगता है कि पहले जो अंदर बैठे इंसर्जेंट्स हैं, हमें उनसे निपटने की आवश्यकता है। कारण आसफा तक की बात हुई, वो टोटली लीगल है, क्योंकि आप आसफा के यदि लॉज देखेंगे तो वही सारे प्रावधान एक पुलिस वाले को दिए गए हैं, तो जो एक इक्वलिटी होती है, अगर कहीं आसफा लग रहा है तो वहां पे पुलिस को राइट दी गई है, आर्मी को राइट नहीं देंगे तो ऑपरेट कैसे करेंगे? तो इस कारण से सुप्रीम कोर्ट ने उसको भी अपील किया था और क्लियरली मेंशन किया है कि आसफा कॉन्स्टिट्यूशनल है। और रही बात डिफेंस सेक्टर की, तो महोदय मुझे बहुत ही हिपोक्रेसी दिखाई देती है। कारण अगर आप थोड़ा पहले नजर डालें तो 2008 में जिनकी सरकार थी, उन्होंने एक एनएससी का फॉर्मेशन किया था, नेशनल एडवाइजरी काउंसिल ऑफ इंडिया, और उसका आप अभी भी सबके पास इंटरनेट अवेलेबल है, जाके देखिए उन्होंने उसमें किस किस को नियुक्त किया था, सिर्फ और सिर्फ नक्सलाइट्स को। तो ये रिलेशन टेररिज्म के साथ कुछ समझ नहीं आता है। इस कारण से इस देश में इतने सारे इंसर्जेंट बैठे हैं कि पहले हमें उनसे निपटने की जरूरत है, और डिसेंट के जगह सिडेशन होना चाहिए, जो मैं पहले वक्तव्य में भी अपने कह चुका हूं। महोदय कुछ लोग कहते हैं कि लोग भारत जोड़ रहे हैं, ये टैंट्रम है। टू बी वेरी ऑनेस्ट, एक टैंट्रम है। जिन्होंने आईएनसी के हेडक्वार्टर तक में नरसिम्हा राव जी की बॉडी तक को नहीं आने दिया था ड्यू टू द पर्सनल ग्रजेस ऑफ सो कॉल्ड एक्स प्रेसिडेंट ऑफ आईएनसी, वो आज बता रहे हैं कि भारत कैसे जोड़ा जाता है। जब अंदर ही इतनी फूट पड़ी है तो भारत जुड़ कैसे रहा है? महोदय एक सरल सी बात है, द मोस्ट इंपॉर्टेंट थिंग इज व्हेन वी से फंडामेंटल ड्यूटीज, we need to remember the glorifying history of India have black patches like emergencies which were then imposed by so called our ex prime minister श्री इंदिरा गांधी जी। तो आज वो चीज नहीं हो रही है महोदय, क्योंकि आज फंडामेंटल ड्यूटीज और राइट्स को कहीं ना कहीं समझा जा रहा है। और अगर ऐसा नहीं होता तो जुडिशरी सवाल अवश्य उठाती, और जुडिशरी अगर सवाल नहीं उठा रही है, इसका मतलब क्लियर है कि कुछ गलत नहीं चल रहा है। महोदय इस देश में तानाशाही हो रही है, कुछ लोगों का मानना है, तो महोदय जुडिशरी चल कैसे रही है, कोलैप्स क्यों नहीं कर जाती है? महोदय रही बात लॉकडाउन की, जैसे आपने कहा था, तो सुप्रीम कोर्ट ने भी उसको अपहेल्ड किया था कि इट्स टोटली कॉन्स्टिट्यूशनल वैलिड। तो इस ग्राउंड पे क्वेश्चन उठाना क्यों कोई सवाल नहीं बनता है। कारण लॉकडाउन, यदि सुप्रीम कोर्ट इस देश का सबसे बड़ा न्यायालय कह रहा है कि ये टोटली कॉन्स्टिट्यूशनल है, तो फिर कोई बात नहीं होती है। महोदय रही बात सॉल्यूशंस की, तो हमारा ये मानना है कि डिसेंट को सिखाया जाए, ना कि सिडेशन करना सिखाया जाए, जो आज तक बाकी दलों ने भी किया है। टेररिस्ट के लिए मर्सी पिटीशन ना फाइल किया जाए, कौन करता है यहाँ पे सबको पता है। प्रेसिडेंट के सामने उनकी मर्सी पिटीशन ना फाइल करते हुए उनको किस तरह से सजा दी जाए ये बताना सिखाया जाए। महोदय मैं ऐसे ही नहीं बोल रहा हूँ, 2006 का आप इतिहास उठा के देख लीजिए, कोयम्बटूर हमले में जो मुख्य आरोपी था उसको छुड़वाने के लिए बकायदा केरला में विधानसभा में बिल पारित हुआ था। किसने किया था ये मुझे बताने की आवश्यकता नहीं है, उस आतंकवादी को छुड़ाने के लिए। क्यों एनएसए के मित्रों, मैं गलत तो नहीं बोल रहा हूं। यूसीसी लाना सख्त आवश्यक है, क्योंकि जब बात फंडामेंटल ड्यूटीज और राइट्स की होती है, विदाउट यूनिफॉर्म सिविल कोड इट्स नॉट पॉसिबल। क्योंकि स्वयं गांधी जी कह के गए हैं, यदि धर्म राजनीति में नहीं है तो राजनीति राजनीति ही नहीं है। और धर्म का यहाँ पे मैं अर्थ पंथों से नहीं कर रहा हूं, धर्म यहाँ पे मैं नैतिकता से कर रहा हूं। तो यानी जब तक नैतिकता नहीं होगी तब तक ये मुश्किल है। और यूनिफॉर्म सिविल कोड में बार बार इसलिए कह रहा हूं क्योंकि उसमें हर एक धर्म के अलग अलग लॉस चलते हैं। मुस्लिम पर्सनल लॉ है, हिंदूज का अलग लॉ चलता है। इवन महोदय 2012 में डाइवोर्स के लिए एक जूइश कपल बॉम्बे हाई कोर्ट गए थे, उनको डाइवोर्स मिला नहीं, डाइवोर्स की डिग्री नहीं मिली, और स्वयं सुप्रीम बॉम्बे हाई कोर्ट के जज ने कहा था कि आपके धर्म में तो डाइवोर्स की बात ही नहीं है, तो आपको डाइवोर्स मिल ही नहीं सकता है।
इवन इफ दे वांट जुडिशियल सेपरेशन, उनको वो तक नहीं मिल रहा है। महोदय, इस देश के सुप्रीम कोर्ट कह के थक गई कि इस देश में यूनिफॉर्म सिविल कोड आना चाहिए। महोदय, बात इक्वालिटी की है, जब तक नहीं आएगा तब तक इक्वालिटी नहीं आएगी। ये स्वयं हमारे एक्स सीजीआई से लेके अभी के सीजीआई तक ने कहा है। महोदय, अंत में मैं यही कहूंगा कि रेप लॉज की बात अंत में मैं करना चाहूंगा कि वो और पोटेंट होना चाहिए और उसका वर्बाइटम थोड़ा न्यूट्रल होना चाहिए, क्योंकि यदि रेप वुमेन का होता है तो कहीं ना कहीं मेल का भी होता है। आप रेशियो उठा के पढ़िए, मेल रेप्स भी अच्छे खासे आपको मिल जाएंगे, परंतु एक सामाजिक दबाव की वजह से लोग सामने नहीं आते। धन्यवाद। माझे मित्र आता त्यांनी बाजू मांडली, ते म्हणले आता तुम्ही जे म्हणला विद्यार्थी मुद्दा, तोच मी मानतोय की विद्यार्थ्यांच्या डोक्यात बेरोजगारी, नोकरी, शिक्षण ह्याच्यापेक्षा सध्या राजकारण हाच त्यांच्या डोक्यातला विषय चाललाय। आपण आपण ठीक आहे, राजकारण त्या त्या वेळेला त्या पुढे जाऊन आपण करणार आहेत, करायला हवं, तुमची ती इच्छा असेल, परंतु सध्या आपल्या समोरचे प्रश्न काय आहेत? जशी आपण म्हणतोय बेरोजगारी, आपण म्हणतो अन्न, वस्त्र, निवारा, अरे ते तर आपले हक्क आहेत, त्याच्या पुढे आपण जाणार का नाही कधी? आपल्याला मोफत शिक्षण, त्याचबरोबर आमच्या सारख्याला तर असं वाटतं की शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची गरज आली, की त्याला व्यावसायिक शिक्षण, पारंपरिक शिक्षणाबरोबर त्याला व्यावसायिक शिक्षणाचे देखील आपण चॉईस दिले पाहिजे। लहान प्राथमिक शिक्षणाबरोबर त्याला व्यावसायिक शिक्षण कसं देता येईल की जेणेकरून तो शाळा कॉलेज होईल तेव्हा त्याला व्यवसाय करता येईल किंवा त्याला त्याच्या पायावर उभं राहता येईल। आपण बघतोय नोकऱ्यांचं प्रमाण, आपण म्हणायला सोपं आहे की बेरोजगारी, पण नोकऱ्यांचं प्रमाण किती आहे आणि आपली लोकसंख्या किती आहे ह्याचा जर का तुलना केली तर आपल्याला ह्याच्यातली तफावत नक्कीच आढळून येईल की बाबा अरे आपली लोकसंख्या ही आपली ताकद आहे आपण म्हणतो, परंतु याच्याबाबत देखील काही वेळा विचार करायची गरज आहे की लोकसंख्या वाढ नियंत्रण कायद्याच्या बाबत हा लागू करावा का, त्याच्यावर सगळ्यांचे एकमत होत असेल तर अशा बाबतीत आपण 100% म्हणू शकतो की आपली लोकसंख्या ही आपली ताकद आहे, परंतु कधी कधी ती आपली कमकुवतता देखील आहे काय असं या ठिकाणी वाटून जात आहे। कारण बेरोजगारी, आपण म्हणतोय की बेरोजगारी ह्याच्यामध्ये त्याला सर्वप्रथम त्याला व्यवसाय करायला प्रवृत्त केलं पाहिजे, त्याला शासनाने मदत, कुठलंही शासन असो। मला एक विद्यार्थी म्हणून मी आता जसं अध्यक्ष महोदय म्हणले की आपण एक नागरिक म्हणून या ठिकाणी बोललं पाहिजे, तर आमच्या सारख्यांसमोर की त्याला शिक्षण हे सक्तीचं करावं। जसं आपण म्हणतो ना, शिक्षण हे चॉईसनी नसावं, शिक्षण हे सक्तीचं असावं, कारण शिक्षणातून त्याला पुढे रोजगार मिळेल, त्याला व्यवसाय करता येईल। आणि एकदा म्हणतो आपण की माणूस एकदा शिकला की त्याला त्याच्या सत्सद बुद्धीने योग्य काय अयोग्य काय, आपण म्हणतो मोठे मोठे प्रश्न आहेत त्याच्या, परंतु देशाचे प्रश्न आहेत। आता सध्या आपल्याला आपल्या तरुणांचे प्रश्न काय आहेत? मुलांकडे शाळेच्या फिया भरायला नाहीत। आपण बघतोय हे जे शिक्षण सम्राट आहेत, आता विद्यार्थी सेवा म्हणून आपण जेव्हा काम करत असतो, मोठे मोठे इंग्लिश स्कूल आहेत, जाऊन बघा परिस्थिती काय आहे, 1-1 लाख रुपये फीज आहेत। अरे याच्यावर कधी आपण हे बोलत नाही। शिक्षण शुल्क समिती आपण आहे, अस्तित्वात आहे, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही। कोरोना कालावधीतल्या फिया नाहीत म्हणून विद्यार्थ्यांना रिझल्ट दिले जात नाहीत। अनेक प्रश्नांसाठी आम्ही भांडतोय, आम्ही अनेक ठिकाणी भांडतोय। आपल्या सगळ्यांना वाटतं की आठवले साहेबांची विचारधारा, परंतु आठवले साहेब आणि आम्ही सर्वजण ग्राउंड लेवलवर जाऊन काम करतोय आणि आम्हाला कळतंय की आम्ही काय करतोय। सर्वसामान्यांना जे हवंय, सर्वसामान्यांना जे कळेल अशाच भाषेत आम्ही सांगतोय, कोणाला त्याची थट्टा वाटेल, परंतु आम्ही काम करतोय, आम्ही छोट्या छोट्या प्रश्नांवर जाऊन काम करत असतोय। आता मी जसं म्हणलं की विद्यार्थ्यांच्या फियांचे प्रश्न आहेत, ते प्रश्न कोण सोडवणार आहे का नाही त्याच्याबाबत आपण सगळ्या विद्यार्थी संघटना जात पंथ सोडून त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, त्या शिक्षण शुल्क समितीच्या अंमलबजावणीसाठी आपण कधी पुढे जाणार आहे का नाही? आपण जसं म्हणतो आरोग्याचं आपण हे म्हणतो, आम्ही या ठिकाणी अनेक अशी मागणी देखील आम्ही करू इच्छितो की आरोग्य विमा हा देखील सक्तीचा असला पाहिजे। त्यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे, शासनाने त्यांच्याकडून काही पैसे दिले पाहिजेत, त्या व्यक्तीला काही प्रवृत्त केलं पाहिजे। आपण बघतो की एखादा पेशंट दवाखान्यात जातोय तर त्याचे घरचेच टेन्शन मध्ये असतात, त्यांचं उत्पन्न नाहीये, मान्य आपली परिस्थिती, परंतु शासनाने देखील या ठिकाणी सर्वच म्हणजे आम्ही जरी भाजप बरोबर असलो तरी काही ठिकाणी आमची ठाम मत आहेत, कारण आम्ही आंबेडकरवादी आहोत। आम्ही आमची मतं, आम्ही राजकीय युती म्हणून तुमच्यावर आहोत। जिथे देशाचा प्रश्न आहे त्या
त्या ठिकाणी नक्कीच मला या ठिकाणी की मोदीजींच्या काळामध्ये देश नक्कीच बळकट झालाय. याच्यामध्ये आपण बघतोय जागतिक लेवलवर देखील भारताचं नाव खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण बघतोय की आता आपल्या भारतामध्ये परत एक आता नवीन काय म्हणतात त्याला भारताचं नाव उंचावण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन उच्च शिक्षणासंदर्भातलं प्रबोधन करणं गरजेचं आहे. पारंपरिक शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षणासाठी आपल्याला काय करता येतील आणि त्यासाठीच आपण म्हणलं की ड्युटीज आहेत त्या आपण जास्त प्रमाणात फॉलो केल्या पाहिजेत. आपली कर्तव्य तर आपण सगळं हे करतोय, पण ती कर्तव्यांबाबत आपण कसूर न करता डोक्यातल्या विद्यार्थ्यांनी राजकारण हा सध्या बाजूला ठेवून विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी कसं एकत्र येऊन भांडता येईल. मग सरकार कोणाचंही असो, आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी आपण एक नागरिक म्हणून एक विद्यार्थी म्हणून एकत्र आलं तर ते नक्कीच चांगलं होईल आणि भारत देशाला यात सामर्थ्यवान बनायला मदत होईल. सर्वांना जय भारत जय संविधान. मी संतोष शिंदे, रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने बोलतोय. आजचा विषय आहे मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य. खरं तर मी सुरुवातीला माझ्या मित्राचं एक मला त्याच्यावरून आठवलं की बाबासाहेब या देशामध्ये जेव्हा हिंदू कोड बिल मांडत होते, माझ्या मित्रांनी युनिफॉर्म सिव्हिल कोडचा मुद्दा मांडला. त्यामुळे एक छोटीशी आठवण सांगतो बाबासाहेबांची की आमची आजही स्त्रियांबद्दल विचार करण्याची किती घाणेरडी प्रवृत्ती आहे ती आम्ही मित्राच्या विचारावरून सांगतो. की बाबासाहेब ज्यावेळेस हिंदू कोड बिल मांडत होते हिंदू महिलांच्या सक्षमीकरणासाठी, त्यावेळेस हिंदू कोड बिल मध्ये असा मुद्दा आला की आता इथून पुढे हिंदूंना एकच पत्नी असेल. मित्राने तोही मुद्दा मांडला की मुस्लिमांना आजही 4 बायका करायची पद्धत आहे त्यांच्या धर्मामध्ये, कायदेशीर त्यांच्या धर्मामध्ये, हे संपलं पाहिजे, हे त्याच्या मताशी मी सहमत आहे. पण ज्यावेळेस बाबासाहेब हिंदू कोड बिल मांडत होते त्यावेळेस मला असं वाटत होतं की मुस्लिम महिलांनी उठून आंदोलन करायला पाहिजे होतं की बाबासाहेब हिंदू महिलांना हिंदू पुरुषांना एकच लग्न करायचा अधिकार देत आहेत, तर आमच्याही नवऱ्यांना बंधनं घालावी, आमच्याही नवऱ्यांना 4-4 बायका करायचा अधिकार देऊ नये, असं आंदोलन मुस्लिम महिलांनी करायला पाहिजे होतं. पण झालं काय, बाबासाहेबांच्या विरोधात एवढे विचित्र आंदोलन झाले की हिंदू पुरुष उठून लोकसभेतले म्हणतोय मी, म्हणजे संविधान सभा ज्यावेळेस चालू होती त्यावेळेस संविधान सभेतले बाकीचे मंत्री आमदार काय म्हणले, मुस्लिमांच्या पुरुषांना 4-4 बायका करायचा अधिकार आहे, मग आम्हाला का नाही. म्हणजे ही किती घाणेरडी मानसिकता आहे. तुम्ही असं म्हणलं नाहीत का की एखाद्या ठिकाणी एखाद्या बाईने 4 नवरे केले म्हणजे आमच्याही बायकांना 4-4 नवरे करायची पद्धत आहे. म्हणजे मी स्ट्रेट बोलतोय, म्हणजे ही त्या मित्राने बोलला की मुस्लिम पुरुषांना 4-4 बायका करायचा अधिकार आहे, म्हणजे त्यांचं इनडायरेक्टली म्हणणं काय, मग आम्हालाही पाहिजे का तुम्हाला अधिकार. तुम्ही असं म्हणा ना की सगळं संपू आहे, इक्वॅलिटी याला म्हणतात ना, म्हणजे पुरुषांबद्दल. आणि माझी दुसरी गोष्ट आजच्या मुद्द्यावरून जी आहे की मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य, तर मला असं वाटतं की आपण एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता होऊन या देशाच्या भविष्याकडे बघू शकत नाही. जर आपण एखाद्या नेत्याचा भक्त, एखाद्या नेत्याचा अनुयायी ठीक आहे, पण भक्त म्हणून जर हा देश घडवायला गेलो ना तर हा देश कधीच घडू शकणार नाही. कारण आपण ज्यावेळेस एखाद्या नेत्याच्या प्रेमात पडतो ना तर त्या प्रेमाच्या पलीकडे आपल्याला काही दिसत नाही, मग तोच नेता बरोबर वाटतो, त्याचेच निर्णय बरोबर वाटतात. आणि मी जर या सरांनी जे मुद्दे सांगितले, शिक्षण असेल, बेरोजगारी असेल, हे सगळे मुद्दे जे असतील, तर ह्याला जनता याला कारणीभूत आहे. कारण ज्यावेळेस आपण संविधानाकडे बघतो आणि म्हणतो म्हणजे आम्हाला संविधानातले मूलभूत अधिकार हवे असतात, पण कर्तव्यांची बारी येते ना त्यावेळेस आम्हाला कर्तव्य नको असतात. म्हणून ही जनता इतकी दोघली आहे असं माझं म्हणणं आहे. म्हणजे बघा, मला काय वाटतं की या देशाची संपत्ती टिकली पाहिजे, या देशाची संपत्ती राहिली पाहिजे, पण माझ्या धर्माचा चोर जर उभा राहिला ना तर आम्ही त्यांना निवडून देतो, मग कशी टिकणार देशाची संपत्ती. म्हणजे हेही मुद्दे आहेत ना. म्हणजे आपण आपल्या डोक्यामध्ये आजही आपण आपल्या देशाचा विचार करताना म्हणजे निवडणुका लागल्या काय लागल्या तर तुम्हाला गुलाल पाहिजे की निळी पाहिजे असेच प्रचार होतात. अरे तुम्ही देश घडवताय, आजही तुम्ही जाती धर्माचे विचार घेऊन जाती धर्माबद्दल तुम्हाला अभिमान असला पाहिजे, तुमच्या प्रथा परंपरांचा अभिमान असला पाहिजे, तुमच्या दैवतांचा अभिमान असला पाहिजे, याच्याबद्दल काही दुमत नाही. पण ज्यावेळेस आपण एक देश म्हणून, आणि आज इथं सगळे युवक आहेत आणि एपीजे अब्दुल कलाम तर म्हणले होते 2020 मध्ये हा देश महासत्ता होईल, पण आजही
इथला तरुणच इतका इथल्या धर्माच्या आहारी इतका जातोय, म्हणजे प्रत्येक जण आपापल्या बाबतीत इतका आहारी जातोय की हा देश 2020 मध्ये तर महासत्ता झाला नाही, पण काय माहित कधी होईल हे आम्हा तरुणांना ठरवावं लागेल. आणि मला तेच म्हणायचंय की आम्हाला वाटतं की बेरोजगारी हटली पाहिजे, पण आमचे रोजगार दुसऱ्याच राज्यामध्ये पळवणाऱ्यांना आम्ही इथला प्रतिनिधी बनवतोय. आम्ही म्हणतोय की आम्हाला आरोग्य पाहिजे, पण त्याचा तो प्रश्नच नाही. अशाच लोकांना आम्ही आमदार बनवतोय, खासदार बनवतोय, ज्यांना बोलायला येत नाही, ज्यांना आमचे प्रश्न मांडायला येत नाहीत, लोकसभेत काय बोललं पाहिजे, विधानसभेत काय बोललं पाहिजे याची ज्यांना जाण नाही, अशा व्यक्तींना जर इथली जनता निवडून देणार असेल तर मला वाटतं की या देशाच्या संविधानाला दोष देऊन उपयोग नाही, या देशाच्या राज्यकर्त्यांना दोष देऊन उपयोग नाही. तर जोपर्यंत ही जनता आपले मूलभूत अधिकार, आपले मूलभूत प्रश्न, आपल्या मूलभूत गरजा हे कोण सोडवेल आणि जो जाती धर्माच्या बाहेर जाऊन सोडवेल त्याला निवडून देत नाही, तोपर्यंत या देशातले कुठलेही प्रश्न सुटणार नाहीत. धन्यवाद. आता जसं आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की इक्वलिटीच्या बाबतीत त्यांनी बऱ्याच विषयावरती चर्चा केली आणि त्यांनी शेवटी सांगितलं की राजकारणाचा विषय काढला होता, पण आपले एक विचारधारा आहे की आपण एकटं काही करू शकत नाही, तर कुठल्या तरी संघटनेशी, कुठल्या तरी पक्षाशी किंवा एखाद्या कमिटीशी आणि एखाद्या समुदायाशी आपण एकत्रित राहून एखाद्या गोष्टीकडे आपण चांगल्या प्रकारे आकर्षित होऊ शकतो. तर राजकारण का असे ना वाईट नाहीये, फक्त आपण चांगल्या प्रवृत्तीने, चांगल्या विचारधारेने, चांगल्या लोकांसोबत जर केलं तर राजकारण कधीच वाईट नाही. कारण राजकारणावरती तरी देश चाललाय, राजकारणीच. कारण लोकसभा असेल, विधानसभा असेल, राज्यसभा असेल, यामध्ये जे आहेत ते आपले महाराष्ट्रातले असतील, देशातले असतील राज्यकर्ते आहेत आणि ते बिल पास करतात. त्या बिलावरनं ग्रामीण असतील किंवा शहरी भागातील असतील अनेक गोष्टींवरती प्रकाश टाकला जातो. आता माझ्या सहकार्याने, भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याने असं सांगितलं की इक्वलिटीच्या बाबतीत ते खूप सारं बोलत होते. त्यानंतर बेरोजगारीवरती बोलत असताना मुद्रा योजना, अशा काही योजनांची नावं सांगितली. मी त्यांना विचारू इच्छितो की मुद्रा योजना असेल, अंत्योदय योजना असेल, उज्ज्वला योजना असेल, त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना असेल, त्याचबरोबर मेक इन इंडिया योजना असेल, अशा प्रकारच्या अनेक योजना आल्या. योजना फक्त कागदोपत्री आल्या. मला एक थोडं कडू शब्दात बोलायचं तर म्हणलं, लग्न करून मुलं तर सगळ्यांना होतात, बरोबर आहे की नाही? लग्न करून मुलं होतात, पण त्या मुलांचं संगोपन करणं हे कितपत अवघड आणि किती काटकसरीचं असतं ते आईला आणि त्याच्या वडिलांना माहिती असतं. तुम्ही योजना कागदोपत्री आणता, पण त्याचं किती अंमलबजावणी होते, त्याचं किती गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना, गोरगरिबांच्या मुलांना, कामगारांना त्याचा फायदा होतो, याच्याकडे कुठेतरी लक्ष द्यावं. आता तुम्ही म्हणाल की 70 वर्ष जर काँग्रेसने भोगला आणि तुम्ही का नाही एवढं करू शकले? अहो, आमच्याने झालं नव्हतं म्हणून तुमच्यावरती विश्वास ठेवून तुमच्याकडे बघून लोकांनी तुम्हाला एक हाती सत्ता दिली होती, तर तुम्ही याच्याकडे का नाही बघितलं? ज्या वेळेला आम्हाला 2 करोड रोजगारांची तुम्ही शब्द दिलं, ज्या वेळेला तुम्ही 100 दिवसामध्ये काळा पैसा बाहेर काढण्याची ज्या वेळेला तुम्ही आम्हाला प्रतिक्रिया दिली, त्यावेळेला तुमच्या सरकारने 4 वर्ष काळा पैसा काढण्यासाठी का लावले? आणि लावले तरी काळा पैसा गेला कुठे? मेक इन इंडिया सारखा प्रोजेक्ट का फ्लॉप जातो? ज्याप्रमाणे तुम्ही मेक इन इंडियाचा जो प्रोजेक्ट आहे तो फ्लॉप घातला, तो केलाच नाही. त्याचबरोबर उज्ज्वला योजना, ठीक आहे, उज्ज्वला योजना घ्यायच्या वेळी तुम्ही ते मोफतही दिलं. घरामध्ये तुम्ही गॅस दिलाय, पण त्याच्यावरती शिजून खाण्यासाठी अन्नच देत नाहीयेत. अंत्योदय योजनेच्या अंतर्गत राशन कार्डवरती राशन ज्या युवकांना, ज्या कुटुंबांना मिळत होतं, त्याचं तुम्ही काय केलंय? गॅसची किंमत, आता तर माझे सहकारी म्हणतात, मी त्या विषयाकडे येणारच होतो. जो गॅस 70 वर्ष म्हणजे मागे जेव्हा 60-62 वर्षाचा काळ गेला निघून आपला, तर त्यावेळेला आपण 450 वरनं आपण कुठे आलो? 1050 वर्ष, म्हणजे किती झालं? डबलच्या वरी रेट. ज्या वेळेला आपण डिझेल, पेट्रोल, इतर इंधनांच्या बाबतीत जेव्हा विचार करत असतो, त्यावेळेला 65 वरनं आपण कधी आलो? 106 रुपये, आणि 122 वरनं 106 वरती आलो. म्हणजे ते एक सहानुभूतीपूर्वक, म्हणजे ते काय आहे, गिफ्ट मोठं लट करायचं आणि त्याच्यामध्ये काहीतरी छोटंसं द्यायचं, म्हणजे तो दिसायला मोठं दिसलं पाहिजे पण काय कामच. म्हणजे अशा प्रकारची प्रवृत्ती आपल्यामध्ये चाललेली आहे. म्हणजे याकडे बघत असताना आता मंदार भाऊंनी कसं, त्यांनी सहयोगी पक्ष आहेत, पण ज्या वेळेला त्यांनी पोटतिडकीने विद्यार्थ्यांच्या बाबतीत जेव्हा प्रश्न उपस्थित केला की विद्यार्थ्यांच्या फीच्या संदर्भात बोला, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात बोला, हा खरं तर मूळ मुद्दा आहे. आपण सगळेजण विद्यार्थी आहोत, आपण कुठल्या ना कुठल्या कॉलेजमध्ये शिकत असतो, महाराष्ट्रातले आहोत आपण. पण मला एक गोष्ट आश्चर्याची वाटते की महाराष्ट्रावरती सत्ता करणारी लोक का नेहमी आपल्याला भेटत असतात? कारण आपण चर्चासत्र, म्हणजे विषयाकडे हात घालणार नाही, जरा विषय वेगळा आहे,
कारण चर्चासत्र महाराष्ट्रामध्ये चालू आहे, चर्चासत्र यांनी समता दलांचे आणि महाराष्ट्राच्या वतीने चालू आहे. पण भारतीय जनता पार्टीला वर्चस्व करण्यासाठी लोक म्हणून फक्त आपल्याकडे, म्हणजे इतर बघा तुम्ही सगळे आपण महाराष्ट्रीयन आहोत, मी टार्गेट करत नाही, एक आमचा अनुभव आणि आमच्यावरती राज्य करणारी जी लोक आहेत ते खरंच आम्हाला वाटते की जसं कुणाल भाऊंनी प्रश्न उपस्थित केला की भारताचे पीएम जे आहेत ते जसं एकाच राज्यासाठी म्हणून प्रधानमंत्री असल्यासारखं काम करत आहेत, तर महाराष्ट्राची चर्चा सत्र चालू असताना महाराष्ट्रातल्या बीजेपीचा जो वर्ग आहे तोही चला ठीक आहे आमच्या सोबतच आहे म्हणा, पण त्यांच्यावरती वर्चस्व करण्यासाठी हे दोन म्हणजे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशातून मागवलेले दोन कार्यकर्ते, मला त्यांना टार्गेट करायचं नाही. कारण इथं विचारांची नाही एक मिनिट विचारांची वादावाद आहे. नाही सर विचारांची वादावाद आहे. विचारांची वादावाद आहे. तुम्हाला काही वाईट ऍक्च्युली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सुनो सर्व उपस्थित विद्यार्थी आघाडीने सूचना आहे. आपण विद्यार्थी आघाडी म्हणून इन्व्हाइट केलं इथं आपल्याला पक्षाचे प्रतिनिधी म्हणून नाही उपस्थित इथं इन्व्हाइट केलेलं. तर विषयाचं तारतम्य भान असू द्यात आणि त्याला रिलेटेडच तुमचं शब्दांकन तुमच्या भावना विषयाला रिलेटेडच आहेत, फक्त त्याला पॉलिटिकल रंग देऊ नका. थोडासा मुद्द्याला धरून मूलभूत अधिकारांनी कर्तव्य आणि सध्या परिस्थिती तुम्ही भावनांनी बोलताय, मान्य आहे ती गोष्ट, फक्त त्या गोष्टीचं फक्त हे असू दे बस. माफ करा काही विषय नाही, कारण ज्या विषयासाठी चर्चा करण्यासाठी आलो तो चर्चेचा विषय महत्वाचा आहे. ऍक्च्युली मला त्या गोष्टीवरती होतं, पण जी सध्या परिस्थिती आहे ते राहू द्या बाजूला, त्याचा काही विषय नाही. पण आपण जसं आता हे जो विषय भरकटला होता तो बाजूला राहू द्या. पण मुद्रा योजना, आता मी एक व्यावसायिक आहे सध्याही, आणि गेल्या 2016 साली मी एक व्यवसाय उभा करण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि 2017 साली मी ते व्यवसाय उभाही केला. आणि ज्या वेळेला मुद्रा योजनेसाठी मी ज्या वेळेला बँकांचे फेरफटके मारत होतो त्यावेळेला माझं सिव्हिल बघितलं जात होतं, माझं उत्पन्न बघितलं जात होतं. म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून देतोय. आपल्यापैकी इथं एवढे सारे आपण 150 लोक आहोत, किती जणांनी मुद्रा योजनेचा लाभ घेतला? एक तरी आहे का त्यांनी हात वरी करावा? कुणाला भेटलेलं आहे का? म्हणजे जर एवढ्या लोकांमध्ये जर इसमें विद्यार्थी योजना है, जो विद्यार्थी प्रतिनिधि है वो विद्यार्थी उससे बाहर जाके सिर्फ पढ़ाई नहीं करते, कुछ अभी इधर जित पे बैठे ना, अभी मंदिर एसोसिएशन से वो स्टूडेंट लीडर है, फिर भी लॉ है उनका, वो एडवोकेट है. व्यवसाय भी तो जुड़ना चाहिए, सिर्फ स्टूडेंट के लिए यही नहीं स्टडी. अभी मैं स्टडी करते करते मैं व्यवसाय में घुसा हूँ, लेकिन बात बोलायचं आहे मला. हा चलो ठीक आहे. मैं शेतकऱ्यांच्या बाबतीत नाही का एक महत्वाचा विषय आहे जो अतिशय महत्वाचा आहे. ऍक्च्युली काउंटर अटॅक झाला की थोडासा प्रॉब्लेम येतोच, पण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे आता जर खरं जर सांगायचं म्हणलं तर शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण हे अतिशय जास्त वाढलेलं आहे. कारण मी एका शेतकऱ्यांचा मुलगा आहे, मी एका ग्रामीण भागांमधूनच इथं पुणे शहरामध्ये शिक्षणासाठी येऊन, तर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जसं अटल बिहारी वाजपेयी जसं त्यांनी एक योजना काढली होती की खेडे जोडा हे वगैरे असं योजना होती. त्याचे योजनेचं पूर्ण नाव मला लक्षात नाही आता, पण त्याच्यामधून असा एक संदेश होत होता की खेड्यांकडे जर आपण जर म्हणजे गांधीजींचा नाही त्यांचा अटल बिहारींचा, तर त्याच्यामध्ये असं होतं की ग्रामीण भागामध्ये जर आपण जसं नदी प्रकल्प वगैरे जेव्हा जोडले जातो तर त्यामधून शेतकऱ्यांना जर व्यवस्थित पाणी, व्यवस्थित शिक्षण किंवा व्यवस्थित प्रकारचे अद्ययावत अवजारे जर भेटत गेली तर शेतकऱ्यांना त्याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो. जसं की आता मोस्टली लोक शहरी भागाकडेच वळत आहेत, पण ग्रामीण भागाकडे कोणाचं लक्षच जात नाही. आणि ग्रामीण भागामध्ये आजही जर सध्या परिस्थिती पाहायला गेली तर लोकांकडे 400-500 रुपये खर्च, आपण ब्रँडेड कपडे घालतो पण 500 रुपयाची दिवाळीची खरेदी करण्यासाठी त्या लोकांकडे पैसे नसतात. तरी खरंच तर एक विचार करण्याची गोष्ट आहे की शेतकऱ्यांकडे जर आपण पाहिलं गेलं तर शेतकऱ्यांची मुलंही पुढे शिकून डॉक्टर, इंजिनियर बघतील, ना की ते फक्त शेतातच. जर डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो, राजकारण्यांचा मुलगा राजकारणी होऊ शकतो, तर शेतकऱ्यांच्या मुलाला फक्त शेतकरीच होऊन तिथेच मर असं का होतं? तर याच्या बाबतीत सगळ्यांनी आपण लक्ष घालणं खूप गरजेचं आहे. मला बोलायचं आहे. त्यांना माईक द्या. हॅलो, त्यांना माईक द्या. मित्रा त्यांचं उत्तर सकाळी माईक द्यायला सांगितलं असं नाहीये. काय मला काही एक बोलायचं आहे. इंटरव्हेन्शन आहे फक्त. काय ना, सकाळी त्यांचा
दादा तुम्ही फक्त एक क्लॅरिफिकेशन intervention तुमची आहे. टर्न आल्यानंतर करा. माईक हा. तुमच्याजवळ असू द्या, माईक असू द्या तुमच्याजवळ, काढून घेणार नाही कोणी इथे. माझं काय फक्त एवढं म्हणणं आहे की मी कुठल्या पक्षाकडून बोलणार नाहीये किंवा बोलतही नाहीये. पहिल्यांदा माईक घेतलाय मी हातामध्ये. माझं राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार असतील ते पण माझे आदरणीय आहेत, त्यांना मान सन्मान आहे माझा खूप. किंवा इथं सेनेचे असतील उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यांनाही मी खूप मानतो. आपले काँग्रेसचे राहुल गांधी असतील त्यांनाही मानतो. आठवलेजी असतील किंवा प्रकाश आंबेडकर असतील, सर्वांबद्दल मला मान सन्मान आहे, सर्वांचा मान सन्मान देखील मी करतो. आणि बीजेपीचे जरी म्हणलं तरी नितीन गडकरींचे विचार मला फार आवडतात. असं नाही की त्यांचे विचार मला आवडत नाहीत वगैरे. पक्षाचे विचार जे असतील तेच आता एखाद्या त्यांचे प्रतिनिधी असतील कुणी असेल त्यांचे विचार असले पाहिजे असं काही गरजेचं नाहीये. पण इथे तसं होताना दिसत आहे, म्हणून मी फक्त सांगत आहे ॲटलिस्ट. दादा काय ना फक्त एक इंटरव्हेन्शन आहे. दादांनी मित्रा- सांगितलं त्यांना काय ना उत्तर नंतर सकाळी द्या. मला त्यांचा कॉल आला होता दादांचा, बनसोडे दादांचा. तर मी त्यांना विचारलं की कशा संदर्भात कार्यक्रम आहे किंवा कसं लोक येणार आहेत, म्हणजे फक्त मराठीत मध्ये असणार आहे की हिंदीमध्ये. मला काय ना तेवढा फ्लुएन्सी नाहीये, त्यामुळे मी नाही, माझं language barrier संदर्भ नाहीये. मी हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये बोलू शकतो. त्यांना त्यांना सांगतो उत्तर तुम्ही आणि नंतर द्या. त्यामुळे मी इकडे आलो मित्रा, किंवा आम्ही त्यांना आलो. उत्तर नंतर द्या. हा. माझं काही ते आहे. त्याच्यावर आक्षेप हा. नाहीये. तर काय आहे ना, इंग्लिश मध्ये बोलू शकतो मी इथे. हा, लोक मी बोलत मराठी नाही. इंग्लिश हिंदी कारण कशामध्ये पण भाषा- बोलू. भाषा फक्त हे एक ना माध्यम की आहे. त्यांनी सांगितलं की देशभराचा कार्यक्रम आहे, त्यामुळे मी इकडे आहात. आणि आम्ही बीजेपी बीजेवायमचं नाही आहे, आम्ही एबीव्हीपीचे आहे आणि त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. आम्ही दोघं मराठी पण बोलू शकता, आम्ही हिंदी पण बोलू शकता, आम्ही इंग्लिश पण बोलू शकता. तर तुम्ही काय हरकत कोणत्याही नाही, भाषेत तेच बोला, फक्त मला बोलायचं. काही आक्षेप नाहीये. भाषा हा फक्त माध्यम आहे, आपले विचार मांडण्याचं एक माध्यम आहे. ठीक आहे. मला फक्त काय बोलायचं आहे की आता सध्या सरांनी जो प्रश्न विचारला होता, बेरोजगारी हा मुद्दा आहे, आणखीन ते शेतकरी आत्महत्या करतात ते एक मुद्दा आहे. हे सर्व मुद्दे केव्हा हल होणार आहे? जेव्हा त्यांचा डाटा सरकारजवळ असेल. ते डाटा सरकारजवळ जेव्हा विचारलं जातं कोणी प्रेस मीडिया की डाटा आहे का, किती शेतकरी आत्महत्या करून घेतले, त्याचा डाटा आहे का, तेव्हा सरकार काय बोलते की माझ्याजवळ डाटा नाहीये. किती लोकांची मृत्यू झाला कोविडमध्ये याचा डाटा विचारायला गेला, त्यावेळी सरकार बोलते की माझ्याजवळ डाटा नाहीये. जर डाटा आजच्या काळामध्ये, आजच्या ह्या इंटरनेटच्या काळामध्ये जर डाटा राहत नसेल तुमच्याजवळ, तर मग याला काय अर्थ आहे? आणि डाटा असणे हे मला असं म्हणणं नाही की त्याने डाटा ठेवला पाहिजे, एवढे आत्महत्या झाले तेवढे झाले. डाटा ठेवणे हा कार गरजेचं आहे, कारण तो डाटा ठेवून ते पुढे हे कमी करता येईल. त्याच्यावर त्यांनी प्रश्न एकमेकाला विचारले पाहिजे. तर यावर प्रश्न आता त्यांनी जसं म्हणले की आता सध्या स्टार्टअप इंडिया वगैरे हे सगळे प्रोग्राम्स त्यांनी सुरू केलेले आहे, याचा मी म्हणजे कौतुक करतो की चांगले एकदम माध्यम आहे. युनिकॉर्न्स वगैरे इंडियातून येत आहेत, मान्य आहे. पण त्या युनिकॉर्न येणाऱ्या इंडियामधून जे $1 बिलियन व्हॅल्युएशन कंपन्या निर्माण होत राहतील आणि होऊ दे अशी माझी इच्छा आहे. पण त्याच खाली आपण ते फक्त प्रगती होत चाललेली न बघता शेतकऱ्यांची आत्महत्या होतीये याच्याकडे लक्ष द्यायला हवा. ते कसं दूर करता येईल त्याचे प्रश्न सोडवायला हवे. किंवा फक्त याचा नुसतं जल्लोष करत बसण्यात काही अर्थ नाहीये की आमचं युनिकॉर्न एवढे होत आहेत तेवढे युनिकॉर्न होत आहेत, हा जल्लोष करण्याचा अर्थ नाही. आता हे जल्लोष करून बसण्यामध्ये तर शेतकरी आत्महत्या करून मरताय, शेती हा व्यवसाय राहणार नाही, खायला प्यायला काही राहणार नाही. तुमचे $1 बिलियन युनिकॉर्न काय डोक्यावर घेऊन मुरवायचे? त्याला काही आहे की नाही सीमा वगैरे काही? ते फक्त व्हॅल्युएशन फक्त सांगायसाठी झाली. आणि कर्ज माफ करते, अडाणी सारख्यांचे कर्ज माफ करते, मान्य आहे. आणि तसंच मग शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला काय होतं? एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणासाठी जर मदत करू शकत नाही सरकार, तर ते काय कामाचं? आता मी हा प्रश्न विचारतील, हे प्रश्न सगळे कुणी जरी विचारले तर यांच्याजवळ उत्तर काय असते? 70 वर्षामध्ये तुम्ही काय केलं? अरे आम्ही काय केलं, काँग्रेसने काय केलं, याच्याशी काही लेनदेन नाही. तुम्हाला सरकार निवडून दिली आहे, कशामुळे निवडून दिली आहे? की तुम्ही काहीतरी करा म्हणून दिली. आता राईट टू एज्युकेशन ऍक्ट आहे, राईट टू एज्युकेशन हे जे आहे, आता आम आदमी पार्टी आता वेगळाच पक्ष आहे, मी NSY कडनं आलोय, मला यावर काय बोलायचं आहे की आम आदमी पार्टी चांगले काम करते, त्यांनी मोठे मोठे शाळा वगैरे केलेली आहे, ते शाळांना तरी डेव्हलप करतायत. मग त्यावर हे सरकार काय बोलतंय, मोफत की रेवडी, ये रेवडी, ओ रेवडी. हा बरोबर आहे का? 300 युनिट जर एखाद्या गरीबाला जर बिजली फ्रीमध्ये भेटत असेल तर यात काय चुकीचं काय? यात चुकीचं काय? पॉलिटिकल नाहीये इथे, पॉलिटिकल बोलत नाही. सध्याची परिस्थिती हा विषय आहे, सध्याची परिस्थिती हा विषय आहे. हॅलो, झाले असेल. मला काय म्हणायचंय, सध्याची परिस्थिती हा विषय आहे. मी ह्या विषयावर बोलत आहे, राजकीय बोलत नाही. इथे मी NSY कडून आलो आहे, मान्य, पण मी इतर सर्व पक्षांनी चांगली कार्य जी केली तेही सांगत आहे. आता नितीन गडकरींनी रोड वगैरे बांधले, त्याचं मी कौतुक करतोय. $1 बिलियन व्हॅल्युएशन कंपनी आहे, कौतुक मित्रांनो लक्ष करतोय. द्या. हो का? हॅलो, जर 2 मिनिटं लक्ष द्या, 2 मिनिटं लक्ष द्या. आपण इथे एक नागरिक म्हणून जमलो आहेत, बरोबर?
आपल्याला इथनं ना समस्यावरती उपाय शोधायचा. हो. आपण काय करतोय, तुझा पक्ष काय म्हणला, माझा पक्ष काय म्हणला, किंवा आपण आपल्या आपल्या राजकीय पक्षांची प्रोपगंडा किंवा जाहिरात करायला लागलोय. काय नाही. उपयोग आहे? काही उपयोग मी होणार तसं नाही. करत नाहीये सर. नाही. माझं काय म्हणणं आहे, मी तुम्हाला म्हणत नाहीये, मी सगळ्यांना सांगायला लागलोय. आता मी चर्चा सगळ्यांची जे बघितली ना, ते सगळे जण आपापल्या राजकीय पक्ष किंवा संघटनांचे प्रोपगंडा रेटायला लागले. यातनं तुम्ही 500 वर्ष घ्या, अजून काही फरक पडणार नाही आपल्या देशामध्ये. हे असंच चालणार. मग अगदी बरोबर आहे. मग सध्या त्यावर म्हणून काय तुम्हाला उत्तर सांग- आपण द्यायला हवी. हा, ते कोण बोलतच नाही आहे. मग तेच तर मी विचारतोय की हा प्रश्न जेव्हा आपण मांडले इथं तेव्हा, तर त्या प्रश्न सोडून उत्तर काय मिळाली की ह्या काळामध्ये त्यांनी काय केलं, त्यांनी हे काय केलं, हा, मग- त्यांनी हे काय केलं. मग थोडक्यात काय झालेलं आहे, आज सध्या काय करायला पाहिजे, मी ते सांगत आहे की डाटा गव्हर्नमेंट जवळ पाहिजे. त्या डाटाला आपण कसं रिकव्हर करता येईल ते गव्हर्नमेंट जवळ पाहिजे. ते गव्हर्नमेंट जवळ डिसिजन्स पाहिजे. सध्याची गव्हर्नमेंट कोणती आहे, सध्या परिस्थिती आपण बोलत असताना सध्याच्या गव्हर्नमेंटला सोडून आपण बोलू शकत नाही. मला असं वाटतंय की सगळ्या समस्या सरकारद्वारे सुटत नाहीत. हो बरोबर. एक 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 मिनिट. मला असं वाटतं बरं का, की आपण प्रत्येक गोष्ट सरकारकडून नको अपेक्षा करायला. ओके, तर एक नागरिक म्हणून मी काय करू शकतो? बेरोजगारीचा प्रश्न आहे, मी उद्योगधंदे माझा मी निर्माण का करू शकत नाही? त्याला कुठली अडचण आहे ती तुम्ही सांगितली पाहिजे, मग आपली समस्या सुटेल. मी तुम्हाला एक हिंट देतो. आता आपल्या देशात म्हणतात की 1991 ला लिबरलायझेशन झालं, लायसन्स, परमिट, कोटा राज संपलं. खरंच संपलंय का? जर संपलं असतं तर भारत आर्थिक स्वातंत्र्याच्या निर्देशांकामध्ये 131व्या स्थानावर कसा काय असू शकला असता? जर लिबरलायझेशन झालं असतं तर भारत पहिल्या टॉप 10 मध्ये असता. ह्याच्यावर कधी बोलणार आपण? सगळे म्हणतात की आमच्याकडे भांडवल नाही, भांडवल नाही. उद्योगधंदा करायला पहिल्यांदा भांडवल लागत नाही तुम्हाला. तुमच्याकडे जर आयडिया असेल, तुमच्याकडे जर चांगला प्रॉडक्ट असेल, तुमच्याकडे जर चांगली सेवा तुम्ही जर निवडली असेल, तर तुमच्याकडे पैसे ऑटोमॅटिक येतील. तर आपण ह्यावरती बोललो पाहिजे. आपण भरकटतोय. मूलभूत हक्क, आपले व्यवसाय, उद्योग धंदे चालू करण्याचे, त्यामध्ये जो अडथळा आहे आजही लायसन्स, परमिट, कोटा, कंप्लायन्स राजचा, ह्याच्यावरती बोलायला पाहिजे आपण. 150 कोटी जवळजवळ लोकसंख्या आहे आपली. त्या प्रमाणात आपल्या देशामध्ये उद्योगधंदे निर्माण होत आहेत का? उद्योगधंदे निर्माण करण्यासाठी कोण अडचण आणते आपल्याला? याच्यावरती आपली चर्चा होणं गरजेचं आहे. कोणता गट राहिला अजून बोलायचं आपल्याला? ओके ओके. परत दुसऱ्या सेशन मध्ये पण परत तेच झाले. सगळेजण विषयाला सोडून बोलतात. मी 2च मिनिटं किंवा फार फार तर 5च मिनिटं घेईन, पण विषयाला धरूनच बोलेल. सरांनी मधल्या अध्यक्षांनी जे मध्ये आपल्याला सूचना दिल्या त्याला धरून बेरोजगारी किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न याच्यावरती बोलणार आहे. तर मला असं वाटतं की संविधानामध्येच आणि मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य त्याच्यामध्येच त्याचं सोल्युशन आहे. त्यांनी स्टेट अँड मायनॉरिटीजचा बाबासाहेबांच्या पुस्तकाचा उल्लेख इथं केला. मला असं वाटतं की शेतकऱ्यांचा प्रश्न तर आहेच आहे, परंतु शेतमजुरांचा जास्त त्याच्यापेक्षा मोठा प्रश्न आहे. तर झाले असं की बाबासाहेबांनी ज्या ज्या सूचना संविधान करत असताना किंवा त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये दिलेल्या होत्या, त्याच्यातली एक आहे की सगळ्यांचे जे कोणी फेडरल आहेत, फेडरल लॉर्ड्स म्हणजे ज्यांच्याकडे खूप साऱ्या प्रचंड प्रमाणात जमिनी आहेत, त्या सगळ्यांच्या जमिनी काढून घेणं आणि त्याचं समान वाटप करणं. जेव्हा हे होईल तेव्हा खरं शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार आहे. काही जणांकडे हजार एकर जमिनी आहेत आणि काही जणांकडे काहीच नाहीये, आणि शेतमजुरांकडे तर राहायला घर पण नाहीये. ज्यावेळी असं होईल तेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा शेतमजुरांच्या आत्महत्या मला वाटतं थांबायला सुरुवात होईल. आणि ॲग्रिकल्चर जे आहे, म्हणजे शेती जे आहे, त्याचं नॅशनलायझेशन झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि आत्ताचं जे सरकार आहे आणि काँग्रेसने जी पॉलिसी आणली 1991 ला, आता त्यांनी कोऑपरेटिव्ह डेमोक्रेसी भारताला सांगितलं. कोऑपरेटिव्ह पेक्षा भारत मिक्स्ड इकॉनॉमी आहे, म्हणजे नेहरूंनी मिक्स्ड इकॉनॉमी बनवलं होतं, पण ते मिक्स्ड इकॉनॉमी पण राहिलेली नाहीये. आता मला वाटतं एबीव्हीपीचे जे दोघं आहेत ते ट्रेन होऊन आलेच चांगलं, पण त्यांना ते कळत नाहीये की प्रश्न ऐकायचं काय, उत्तर
कारण ते स्वतः बोलतात राजकीय याच्यावर बोलायचं नाही आणि स्वतः सगळं राजकीयच भाषण करतायत. दुसरी गोष्ट, प्रश्नाला उत्तर द्यायचं तर प्रश्नाला परत प्रश्नच करतायत. मी विचारलं होतं की नॅशनल ॲडवायझरी पीएमला जो नॅशनल ॲडवायझर दिलाय त्याच्यावरती काय म्हणणं आहे, तर ते म्हणतात 2007 मध्ये काँग्रेसने काय केलं. अरे तुम्ही हे नका सांगू, ते काय केलंय त्याच्यावरती बोलायचंय आपल्याला. आणि त्यांचं मधलं माकड झालं मग, बीच का बंदर जैसी अवस्था आपकी हो गई है, क्योंकि आप सोशलिज्म की भी बात कर रहे हैं, आप राइटिस्ट की भी बात कर रहे हैं, आप तिलक की भी बात कर रहे हैं, आप सावरकर की भी कर रहे हैं, और जिनको आप गालियां देते हो गांधी की, उनकी भी बात कर रहे हो आप. तो आप जिस राजकीय संघटन से आप ऐका तुम्ही ज्या राजकीय संघटनेसोबत काम करता किंवा जे तुमचे आदर्श आहेत ते काल परवा 2-3 दिवस फक्त शिवे देत आहेत गांधींना. त्याच्यामुळे तुम्हाला अधिकार नाहीये. और हाँ, लेकिन एबीवीपी आदर्श किससे लेती है? लेकिन आप आदर्श किससे लेते हैं? आपके पदाधिकारी किस संगठन से जुड़े हैं? अच्छा ठीक है, मेरे पास इतना समय नहीं है कि सबके नाम ले सकूं. आपको सिर्फ ये बता देता हूं. आप तिलक का नाम लेते हो. आता टिळकांनी काय सांगितलंय, देशाच्या दुश्मन नावाचं पुस्तक आहे, मराठा नेते जेदे आणि जवळकर त्यांनी ते लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की टिळकांनी असं म्हटलंय की यांनी मराठ्यांनी म्हणजे कुंभ्यांनी त्यांना राजकारणात येऊन निवडून देऊन काय नांगर हाकायचं आहे का संसदेमध्ये, असं जातीवाचक स्टेटमेंट टिळक करतायत. तुम्ही त्यांना मानणार आणि तुम्ही त्यांना आदर्श मानाल का? हा तर माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला आहे. आणि बरेच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. बुलेट ट्रेनच्या बाबतीत आपण बोलूया, म्हणजे बेरोजगारी आणि या सगळ्यावरती तुम्ही अध्यक्ष बोलायला सांगितलं म्हणून. तर मला असं वाटतंय की पॉलिसी जरी काँग्रेसने आणली असली तरी सगळ्यात जास्त राबवायचं काम आज बीजेपी ते करते. तर काँग्रेस आणि बीजेपी दोघांनी प्रायव्हेटायझेशन खूप मोठ्या प्रमाणात करायचा आणि इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केलेला आहे. बुलेट ट्रेनसाठी आपल्याला जपान कर्ज देणार होतं, तर आपल्या माननीय मोदींनी ते जपानच्या पंतप्रधानांना देशात कुठे कुठे बुलेट ट्रेनची गरज आहे ते दाखवायचं सोडून वाराणसीला घेऊन गेलेत आणि 4 तास तिथे घंटे वाजवत बसलेत. मग त्या पंतप्रधानांना असं वाटलं जपानच्या की यांच्याकडे एवढे वेळ मंदिरात बसायला, त्यांना बुलेट ट्रेनची काय गरज आहे. आणि देशाचा विकास तेव्हाच होणार जेव्हा देशाचा सर्वोच्च जो आहे म्हणजे पॉलिटिकल हेड जो आहे ते संविधानाला मानणारे पाहिजे, ते खोटारडे नाही पाहिजे. संविधानिक पदावर असताना, प्रधानमंत्री असताना तुम्ही जनतेशी खोटं कसं काय बोलू शकता? निवडून आल्याच्या नंतर तुम्ही सांगताय की तुमच्या प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येणार, आज 8 वर्ष झाले तरी येत नाही. प्रधानमंत्री जर खोटे बोलणारे असतील, नाही मी बेरोजगारी आणि शेतकरीच्या ह्याच्यावरती बोलतोय. ठीक आहे चालत ते लेकिन अगर पंतप्रधान जनता के बारे में सोचेंगे नहीं तो एज अ सिटीजन आई हैव एवरी राइट टू क्रिटिसाइज हिम बिकॉज आई एम अ वोटर एंड बिकॉज ऑफ मी ही सिटिंग देयर. पण तुम्ही प्रश्नाला उत्तर द्या. मागच्या सरकारला तुम्ही नावं ठेवा, परंतु तुम्ही प्रश्नाला उत्तर पण द्या. ठीक आहे, बरेचसे मुद्दे बोलणार की मी ठीक आहे त्यांनी सांगितलं मला विषय भरकटतोय त्याच्यामुळे. आपण काय करतोय, सरकार सार्वभौम नाही लक्षात घ्या. आम्ही वी द पीपल, आम्ही भारताचे लोक सार्वभौम आहोत. त्यामुळं मी तर असं म्हणेन स्वातंत्र्याच्या बाबतीत बरं का, स्वातंत्र्य कितीपत पाहिजे असं म्हणतात ना काय काय वेळेला, तर पुढच्या व्यक्तीचा अपमान करायचं पण स्वातंत्र्य पाहिजे. जर अपमान नाही करू शकलो तर तो माणूस सुधारणार नाही. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन स्पीच वगैरे जे आहे ना त्यामध्ये माझं लिमिट सांगतो मी कुठपर्यंत आपण बोलायला पाहिजे. त्यामुळं तिने एकदम खोटारडा शब्द वापरलाय ना, तो काय वाईट नाही आहे. खोटं बोलतायत आणि फक्त मोदीच खोटं बोलत नाही आहेत, आजपर्यंतचे सगळे पंतप्रधान खोटं बोललेले आहेत. अगदी नेहरू पासून ते आतापर्यंत एकही पंतप्रधान असा नाही आहे आपल्या देशामध्ये की जो खोटं बोललेला नाही आहे. सगळे खोटं बोललेले. मला असं म्हणायचं आहे की आपण म्हणून आपण कुणाची वकिली करायला पाहिजे. ऐका की ऐका, आपण कुणाची वकिली करायला पाहिजे. जोशी सर, तुमचे मुद्दे मला खूप आवडलेत. बोलू द्या, काय नाही फरक पडत. जोशी सर, काही फरक पडत नाही. हे बघा, नाही काही नाही प्रॉब्लेम. बोललं पाहिजे, शिव्या देखील घातल्या पाहिजेत, त्याशिवाय सुधारणार नाही.
ऐका माझं 2 मिनिटं ऐका. तुमचे मुद्दे खूप चांगले आहेत. आपण वकिली कोणाची करायला पाहिजे? सरकारची नाही करायला पाहिजे. सरकारची किंवा मंत्र्यांची किंवा राजकीय लोकांची करायला नाही पाहिजे. स्वैराचार डेफिनेशन जे आहे ना, स्वैराचार कोणी करत नाही, लक्षात घ्या. बोलण्यात पण कोण स्वैराचार करत नाहीये. सर बोलू का मी? हा, त्यामुळं आपण वकिली कोणाची केली पाहिजे? आपण आपल्या नागरिकांची, बांधवांची, आपल्या लोकांची वकिली करायला पाहिजे, की रंजलेले जे आहेत, गांजलेले जे आहेत, जे वंचित आहेत, जे हक्कापासून वंचित राहिलेले आहेत, त्यांची आपण चर्चाच करत नाहीये. काय जरी झालं ना, तो पक्षावरतीच येतो. हे मला वाईट वाटतं ऍक्च्युली. थँक्यू सर. तर मला एक मत मांडायचं आहे, फक्त शेवटचंच मत मांडतो आमचं आणि आम्ही थांबतो, कारण आम्हाला बऱ्याच वेळ बोलायला मिळालं नाही. ते तुमच्यामध्ये ती जुगलबंदी चाललेली आहे. तर अगोदर आता आम्हाला संपू द्या. तुमचे बरेच पॉईंट्स आम्ही नोट केलेले आहेत आणि तेच फंडामेंटल राईट्स अँड फंडामेंटल ड्युटीज आणि सध्याची स्थिती, तर ह्या विषयाला धरून आणि त्याच्या करंट इश्यूजला आपण कसं काय हे करणार आहेत, इंटरडिसिप्लिनरी करणार आहेत, तेच आता बोलणार. जर सर बोलले की सोल्युशन्स पण द्यायचे आहेत आणि शेतकऱ्यांचा मुद्दा आहे की शेतकरी आत्महत्या आहेत. जर माझे सहकारी मित्र बोलले की बाबा बाबासाहेबांनी ऑलरेडी स्टेट्स अँड मायनॉरिटीजमध्ये सोल्युशन्स दिलेलेच आहेत, नॅशनलायझेशन तुम्ही केलेलंच नाहीये, तर शेतकऱ्यांची आत्महत्या हे होतच राहणार आहेत. तुम्ही किती पॅकेज द्या किंवा किती कमिटीज बसवा किंवा तुम्ही किती काही करा किंवा तुम्ही त्यामध्ये अमेंडमेंट्स करा, तरी त्यातून प्रश्नाचं सोल्युशन ते मिळणारच नाहीये. त्यामुळे तुम्हाला बाबासाहेबांनी जे सोल्युशन दिलेले आहेत की नॅशनलायझेशन करायचे, राष्ट्रीयकरण करायचंय जमिनींचं, ते तुम्हाला करावंच लागणार आहेत. पण ती तयारी किंवा ते धाडस हे तुम्ही करणार आहात का नाही, तर हे आपल्याला प्रश्न गव्हर्नमेंटला विचारायचा आहे किंवा त्यातल्या पॉलिटिकल सिस्टमला विचारायचा आहे. हा एक मुद्दा राहिला. आणि जसं आपण वेगवेगळे जे मुद्दे मांडले की फूड शेल्टर अँड क्लोथिंग आहे की बाबा अन्न निवारा जे आहे, तर तिथे आपण फंडामेंटल राईट्सचे आपण कसं त्याला आपण कोऑर्डिनेट करणार आहात, तर तिथे तुम्हाला पुन्हा तेच येते की शेतकरीची आत्महत्या आहे. तिथं आपण अन्न खातोय आणि जर तिथं शेतकरी जगला नाही तर अन्न हे कोण पिकवणार, आणि अन्न जर तुमच्या प्लेटमध्ये आलं नाही तर तुम्ही तिथे पुन्हा तुम्ही उपासमार होणार आहे आणि तुम्हाला तो जो गॅप आहे, त्यामधला जो काही गॅप आहे तो गॅप वाढत जाणार आहे आणि तुम्हाला तिथं पुन्हा विकासाच्या मुद्द्यावरती आणखी राजकीय पोळी भाजायला आणखी एक मुद्दा आपल्याला, आपण जे आपले काही विरोधक आहेत त्यांना आपण आयतं देत आहे. तर जसं आपण मित्र म्हणालेत की इनोव्हेटिव्ह कल्चर आहे, इनोव्हेटिव्ह कल्चर तुम्हाला डेव्हलप करायचं. इनोव्हेटिव्ह कल्चर म्हणजे इथं ऑलरेडी हा देश इनोव्हेशननीच भरलेला आहे. की तुम्हाला इनोव्हेशन म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? इनोव्हेशन हे नेमकं तुम्हाला जसं मेक इन इंडिया तुम्ही म्हणताय, तर मेक इन इंडिया झालं नाही पाहिजे, तर मेकिंग इंडिया झालं पाहिजे. तर मेक इन इंडियामध्ये तुम्ही कसं म्हणणार की बाबा तिथं वर्ण व्यवस्थेमध्ये जे काही तुम्ही अतिशूद्र होते किंवा जे काही 12 बोलत होते हे इनोव्हेशनच करत होते ना. जे काही पद्धत होती ते त्यावेळेचं त्या काळाचं ते एक इनोव्हेशनच होतं. जे काही तुम्हाला जे काही प्रोडक्ट्स आम्ही देत होतो, जे काही समाजाला आम्ही देत होतो, ते एक प्रकारचं इनोव्हेशन होतं. पण तुम्ही त्या इनोव्हेशनला आमचं मेरिट पाहिलेलंच नाहीये आणि त्या मेरिटकडे नेहमी दुर्लक्ष करत आलेलं आहोत. आणि त्यामुळे तुम्ही आता इनोव्हेशन कल्चर म्हणा किंवा वेल्थ जनरेशन म्हणता, तर वेल्थ क्रिएशन हे कशा पद्धतीने होणार? नुसतं मूठभर लोकांना तुम्ही वेल्थ क्रिएशन करणार, मूठभर लोकांना तुम्ही आणि तुम्ही म्हणणार की इथं वेल्थ क्रिएशन होणार आहे आणि तिथं तुम्ही म्हणायचं की मुद्रा लोन देणार आणि फलाना गोष्टी करणार. तर वेल्थ जनरेशन मूठभर लोकांच्या हातात गेलं तर ती मोनोपोली निर्माण होणार आहे आणि ते मोनोपोली तुम्ही ऑटोमॅटिक निर्माण करता आणि तिथं मग पुन्हा तिथं फंडामेंटल राईटचाच विषय येतो की तिथं फंडामेंटल राईटचंच व्हायलेशन होतंय. त्यामुळे ह्या मोनोपोलीवरती तुम्ही कधीच बोलत नाही. ते एक मुद्दा झालाय. आणि किंवा कोऑपरेटिव्ह डेमोक्रेसी आली, तर तुम्ही कोऑपरेटिव्ह डेमोक्रेसी म्हणता, इथं फेडरल स्ट्रक्चर आहे. फेडरल स्ट्रक्चरमध्ये तुम्ही ऑलरेडी ती कोऑपरेशन आहेच, मिक्स्ड इकॉनॉमी आहे. जसं माझे सहकारी मित्र म्हटले की मिक्स्ड इकॉनॉमी आहे. मिक्स्ड इकॉनॉमीचा तुम्ही अभ्यासच केलेला नाही आणि तुम्ही ते मिक्स्ड इकॉनॉमीला तुम्ही कोऑपरेटिव्ह म्हणता. त्याला हे तुम्ही पुन्हा कॉन्ट्रडिक्शनच निर्माण करताय. तुम्हाला नॅरेटिव्ह शरद पवारच्या नेतृत्वाचा, शरद पवारचा विषयच येत नाही इथं, बिलकुल नाहीये. हॅलो तुम्ही डिसेंट म्हणता, तुम्ही डिसेंटच्या जागी सिडेशन आलं पाहिजे असं हे लोक म्हणतायत. पण डिसेंट हे कॉन्स्टिट्यूशन मध्ये राईट टू डिसेंट आहेच, तर तुम्ही तिथं डिसेंटच्या जागी तुम्ही सिडेशन देताच कशाला? तुम्ही राईट टू डिसेंट आहेच ना, कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहेत, म्हणजे ते तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनचे फंडामेंटल राईट्सच मान्य नाही आणि तुम्ही फंडामेंटल राईट्सला डिफेंड करायला आलात
हेच तुम्ही स्वतः कॉन्ट्रडिक्शन मध्ये जगताय आणि आम्हाला सांगताय की तुम्ही डिसेंट असलं नाही पाहिजे. तुम्ही अगोदर स्वतःला तपासा की बाबा आम्ही कितपर्यंत कॉन्स्टिट्यूशनला मानतो, आम्ही कॉन्स्टिट्यूशनचे व्हॅल्यूज किती फॉलो करतोय. आणि कॉन्स्टिट्यूशन तुम्ही जाता तिथं प्रदर्शन दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशन जाळलेलं आहे, त्यावेळेस तुम्ही कुठे केलं? त्याला आम्ही सिडिशन म्हणायचं का नाही म्हणायचं? ते सिडिशन तुम्हाला दिसत नाही आणि तुम्ही त्याला म्हणता की नाही बाबा डिसेंट नाही झालं पाहिजे, सिडिशन झालं पाहिजे. तर हा जो नाटकीपणा आहे, हा नाटकीपणा तुम्ही थांबवला पाहिजे. आणि राहिला प्रश्न इक्वालिटीचा, इक्वालिटी हा शब्द जर तुमच्या तोंडून आम्ही ऐकत असेल तर आम्हालाच त्यामध्ये हसायला येतंय. इक्वालिटीचं म्हणणं तुम्ही म्हणताय, तर मेन म्हणजे तुम्हाला संविधानचं किती प्रेम आहे हेच आम्हाला दिसतंय. ज्याला संविधानचं प्रेम आहे त्याला इक्वालिटी ही मान्यच असते. तुम्हाला इक्वालिटी नकोच, कारण युनिफॉर्म सिव्हिल कोडची तुम्ही भाषा करता. युनिफॉर्म सिव्हिल कोड तुम्हाला प्रत्येक गोष्टी लॉ मध्येच का पाहिजे? तुम्ही प्रत्येक गोष्ट ही स्वतःमध्ये बदल का नाही करत आहे? तुम्ही स्वतः का आणत नाहीत पुढं? की प्रत्येक गोष्ट तुम्ही कायद्याच्या बाजूनेच बघताय की कायद्यानेच ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. तर त्यामुळे फंडामेंटल ड्युटीजवर जेव्हा येतो आपण, तर फंडामेंटल ड्युटी ही तुमची ड्युटी आहे नाही का? का सगळं काय तुम्हाला लॉ कायद्याप्रमाणेच पाहिजे? तर मग तुमची ड्युटी कुठे आहे? ती ड्युटी तुम्ही का नाही? सोशल ऑब्लिगेशन आहे का नाही तुमचं? तर सोशल ऑब्लिगेशन प्रमाणे तुमची ती ड्युटी ठरत नाही का? तर का नुसतं फंडामेंटल ड्युटीज 10 फंडामेंटल ड्युटीज दिलीच आणि त्याच्या बाहेर आम्ही जाणारच नाही किंवा त्याच्या बाहेर आम्ही वागणारच नाही, तर ह्या कसल्या फंडामेंटल ड्युटीज आहेत? तर तेच माझं म्हणायचं आहे की तुम्ही जो टेररिझम म्हणता, आता टेररिझमवरती पण आम्ही पुन्हा तुम्हाला त्या गोत्यामध्ये आणू शकतो. आणि टेररिझम सर त्यांना खोडत नका बसू, त्यांना खोडत नका बसू. आता मुद्देच त्यांनी तसे केले तर त्यांचा विषय सोडून ते आपले मुद्दे मांडा. नाही नाही, मला सांगताना माझी सांगता का मला एवढंच मला कन्क्लुजन एवढंच करायचं आहे की आता आम्ही लोक ओळखायला शिकलं पाहिजे की आम्ही नाटकी कोण आहेत आणि खरं संविधान प्रेमी कोण आहेत हे आम्ही ओळखलं पाहिजे. आणि जेव्हा आम्ही लोक ओळखायला शिकू तेव्हा कुठं फंडामेंटल राईट्स आणि फंडामेंटल ड्युटीज आहेत ह्याचं आम्ही त्याचं खरोखर पालन होतंय का नाही होतंय हे जेव्हा लोक आम्ही आयडेंटिफाय करू की आमचे खरे मित्र कोण आहेत आणि या देशाचे खरे शत्रू कोण आहेत हे जेव्हा आम्हाला समजेल, तेव्हाच इथलं मूलभूत अधिकार आणि मूलभूत जो हे आहेत फंडामेंटल ड्युटीज आहेत तेव्हाच कुठं आम्ही ते तंतोतंत पालन करू. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव प्रीतम मोरे. सर्वप्रथम मी समता सैनिक दलाचे आभार मानतो. आज बाबासाहेबांनी 1927ला समता सैनिक दलाची स्थापना केली, पण आज इतके वर्ष होऊन तुम्ही हे कार्य अखंड अविरतपणे करताय आणि काही दिवसातच काही वर्षांमध्ये त्याला शतकपूर्ती देखील होईल, तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. फंडामेंटल राईट्स आणि फंडामेंटल ड्युटीज याचं एक जवळचं नातं आहे. जर आपण सर्वांनी जर फंडामेंटल ड्युटीजचं जर पालन केलं तर आपसुकच फंडामेंटल राईट्स दुसऱ्यांचे बचावले जातात आणि त्यांचं संरक्षण आपल्याकडनं होतं. असं हे अतूट नातं फंडामेंटल राईट्स आणि ड्युटीजचं आहे. तर आजचा जो विषय आहे की सद्यस्थिती, मग आत्ताचे त्याच्यासमोरचे चॅलेंजेस काय, व्हॉट आर दी प्रेझेंट चॅलेंजेस बिफोर फंडामेंटल राईट्स. मग जे त्याचे मेजर हेड्स आहेत, इक्वॅलिटी, फ्रीडम ऑफ स्पीच, मूवमेंट, प्रोटेक्शन अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन आणि कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज. तर इक्वॅलिटीमध्ये मला वाटतं की सगळ्यात कळीचा जो मुद्दा आहे ते आर्थिक समानता. आज आपण समाजामध्ये जी इनइक्वॅलिटी पाहतो त्याची सर्वात जास्त ज्या गोष्टीचा त्रास होतो ती म्हणजे आर्थिक विषमता. ज्या वेळेला आपल्याला आर्थिक साधनं नसतात, आपण आपल्या गरजा भागवू शकत नाही, त्या गोष्टीचा परिणाम खोलवर होतो. तर शिक्षण हे या सर्वातनं बाहेर येण्याचं एक महत्त्वाचं साधन आहे. पण कमर्शियलायझेशन झाल्यामुळे सामान्य जनतेला आता शिक्षण घेणं अवघड होतंय, ज्याचा परिणाम अनएम्प्लॉयबल अशी जी वर्कफोर्स तयार होते आणि मग त्यांना इक्वल अपॉर्च्युनिटी मिळत नाहीत कामाच्या ठिकाणी आणि मग हे दुष्टचक्र कायम राहतं. तेच मग अनेक त्याचे पैलू आहेत. इक्वॅलिटी बिफोर लॉ असेल, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ असेल, सामान्याला वकील साहेबांना माहीत असेल, गरिबांना आज न्यायव्यवस्थेसमोर येऊन न्याय मागणं किंवा तो मिळवणं अशक्यप्राय आहे. यस, तुमच्याकडे परत हो
बरोबर आहे, त्याच्यावरती येणार आहे, त्याचा एक पैलू मी नंतर हाताळेल. त्याच्यानंतर फ्रीडम ऑफ स्पीच. आज आपण अगदी खुल्या प्रकारे इथे बसून चर्चा करतोय, संविधानावरती चर्चा करतोय, राजकीय नेत्यांवरती चर्चा करतोय, आपलं मत मोकळेपणे मांडतोय. हे आपल्याला संविधानानेच दिलेला अधिकार आहे. पण त्याच्यावरती मग आता त्याच्या समोरचे चॅलेंजेस काय आहेत? सेपरेशन ऑफ डिसेंट असेल, अँड देन अगेन रायझिंग इनटॉलरन्स टू डिफरन्सेस. त्याच्यानंतर पॉलिटिकली म्हणजे राजकीय दृष्ट्या मोटिवेट होऊन ज्या वेळेला फक्त गोष्टी केल्या जातात, त्या देखील जे स्वातंत्र्य आहे, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, त्याला कुठेतरी त्याच्यामुळे धोका निर्माण होतो. आणि जी सत्ता आहे, सत्तेचा गैरवापर जर झाला तर अनेकदा फ्रीडम ऑफ स्पीचवरती बाधा आणली जाते. एक्सप्लॉयटेशन, प्रोहिबिशन ऑफ एक्सप्लॉयटेशन, ह्युमन ट्रॅफिकिंग आज मोठ्या प्रमाणात आहे. ठीक आहे, ह्युमन ट्रॅफिकिंग त्याच्यावर त्याची अनेक कारणे आहेत. साधं एक पुअर इन्फ्रास्ट्रक्चर घेऊयात. फ्लडिंग जर झालं तर फ्लडिंग झाल्यानंतर बऱ्याचशा फॅमिली बेघर होतात. बेघर झाल्यामुळं ती जी ह्युमन ट्रॅफिकिंग करणारी लोक असतात त्यांच्यासाठी सुपीक वातावरण तयार होतं. त्या बेघर झालेल्या महिला, तिथली मुलं, त्यांचं मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकिंग होऊन त्यांना प्रॉस्टिट्यूशन, बेगिंग सारख्या मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. तर हे जे फंडामेंटल राईट्स आहेत ते खूप खोलवर विचार करून बनवलेले आहेत. आणि साधं इन्फ्रास्ट्रक्चर, फक्त एक पूल बांधला गेला नाही म्हणून किंवा पाण्याचं फ्लडिंगचं नियोजन केलं नाही म्हणून त्याचा परिणाम तुम्ही बघितलात की इकडे एखादा गरीब भागातला मुलगा इकडे सिटीमध्ये तुम्हाला चौकामध्ये भीक मागताना दिसेल का, तर त्याला कोणीतरी ह्युमन ट्रॅफिकिंग करून इकडे आणलेलं असेल, किंवा कुठल्या तरी फॅक्टरीत कोपऱ्यात त्याला फोर्स लेबर म्हणून तिथे काम करावं लागेल. हे इतकं खोलवर रुजलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेक्शुअल हॅरासमेंट असेल, रायझिंग इन्फ्लेशन असेल, इन्फ्लेशनमुळे देखील नॉन एम्प्लॉयमेंट, त्याच्यानंतर पोस्ट डिफिकल्टी ह्या उत्पन्न होतात. कॉन्स्टिट्युशनल रेमेडीजकडे मी येतो की आर्टिकल 32 जे कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज गॅरंटी करतं. पण आज काय झालंय की जर तुम्हाला दावा दाखल करायचा असेल तर मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला खर्च करावा लागतो, वकिलांची फी द्यावी लागते. ज्युडिशियल प्रोसिडिंग्समध्ये खूप मोठ्या प्रमाणावर डिले होतोय. आज सुप्रीम कोर्टामध्ये 71,000पेक्षा जास्त केसेस पेंडिंग आहेत. हायकोर्ट्समध्ये 59,55,000पेक्षा जास्त केसेस पेंडिंग आहेत. आणि सबऑर्डिनेट कोर्ट्सचा विचार केला तर 4.24 करोडपेक्षा जास्त केसेस आज सबऑर्डिनेट कोर्ट्समध्ये पेंडिंग आहेत. तर मग विचार करा, ज्या वेळेला तुम्हाला न्याय मागायला म्हणून यात जर अधिकारांचं उल्लंघन झालं तर न्याय मागायला म्हणून जर कोर्टात गेलात, आज सुप्रीम कोर्ट दिल्लीमध्ये बसतंय. लोक मागून मागून थकली की सर्व क्षेत्रांमध्ये, प्रदेशांमध्ये सुप्रीम कोर्टचे बेंचेस द्या, तरी देखील आजपर्यंत ते दिले गेले नाही. का तर त्याच्यावरचं वर्चस्व जाईल म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. आज कोर्टांची परिस्थिती किंवा तुम्हाला दिसेल की कलेक्टर ऑफिस असेल किंवा इतर गव्हर्नमेंट शासकीय ऑफिसेस असतील ते खूप चांगल्या प्रकारे बांधले चाललेत. पण त्याच वेळेला जे ज्युडिशियल रेमेडीज जिथनं आपल्याला मिळणार आहेत, कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज मिळणार आहेत, त्या कोर्टांकडे दुर्लक्ष केलं जाते, त्यांची दुरावस्था झालेली आहे. ठीक आहे. असे अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत. मग काय करता येईल त्याच्यासाठी, किंवा आज आपले जे फंडामेंटल राईट्स आहेत त्याच्यामध्ये काही गोष्टी इन्कॉर्पोरेट देखील करता येईल. जसे की सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा आजची शाश्वत विकास हा आजची गरज होऊन बसलेला आहे. ठीक आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला ह्या चॅलेंजेसला सामोरे जाण्यासाठी मदत करतील. संस्थांचं प्रोटेक्शन होणं गरजेचे आहे. ज्या स्वायत्त संस्था आहेत, ज्या देश चालवतात, एक व्यक्ती देश चालवत नाही पण संस्था देश चालवतात, त्या संस्थांचं संगोपन होणं, त्यांचे स्वायत्तता टिकवणं हे देश चालवण्यासाठी गरजेचं आहे. त्याच्यातनं नागरिकांच्या फंडामेंटल राईट्सचं प्रोटेक्शन होत असतं. आपल्याला राष्ट्रीय चारित्र्य असणारे नेते घडवावे लागतील, जे राष्ट्राचा विचार करून वैयक्तिक स्वार्थ, राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून जनतेचा विचार करतील, त्यांच्या अधिकारांचा विचार करतील आणि त्याच वेळेला जनतेला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देतील. आपल्याला महिला आणि मुलांचं सबलीकरण याच्यावरती भर द्यावा लागेल, कारण महिलांचं जर सबलीकरण झालं तरच आपला समाज खऱ्या अर्थाने सबल झाला असं म्हणता येईल. त्याच्यानंतर सरकार, ज्याला आपण दी स्टेट म्हणतो, तर सरकारला त्यांचं कामकाज करत असताना
धर्म पंथ इतर गोष्टी बाजूला ठेवून सेक्युलरली खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्षेने जे की संविधानाला अपेक्षित आहे की धर्मनिरपेक्ष असं काम करणे, ते जर केलं तरच खऱ्या अर्थाने संविधानाचा सन्मान होईल आणि तरच सर्व अर्थाने की राष्ट्रीय स्वार्थापोटी आपण सर्वांनी आपला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून संविधानाला स्वीकारला असं म्हणता येईल. असं बोलून मी माझं म्हणणं संपवतो. हॅलो, सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. माझं नाव उत्कर्ष अशोक कुमार शेळके. मी कोणत्याच पक्षातून काम करत नाही. आणि दुसरी गोष्ट, मला 2 मुद्दे मांडायचे आहेत, एक स्त्रियांचे आणि दुसरं संविधानाचं. तर स्त्रियांचा मुद्दा हा की इथे फक्त 3च स्त्रिया आहेत, बाकी सगळे पुरुष आहेत. आणि सेकंड थिंग की म्हणजे आपण स्वतः जेवढे जे पुढच्या आपण ग्लोबल लेवलचं भाषा करतो, पण आपण आता बेसिक लेवल इथं बसलोय, पण कोणीच आपल्या घरातल्या स्त्रिया आणत नाही किंवा तिला फ्रीडम नाही आहे. ती आर्थिक साक्षरता झाली आहे, पण ते म्हणण्यापुरतं. ती जॉब करते, मग तिला तिचा सॅलरी जी आहे ती घरामधला जो पुरुष असेल तिच्याकडे द्यावी लागते. म्हणजे एक्झाम्पल नवरा असेल तर ते मी पण जॉबला जाते, आज कितीतरी महिला फॅसिलिटी घेतात. जसं प्रेग्नन्सी लीव्ह झालं, जसं शिक्षण, बेसिक शिक्षणसुद्धा सावित्रीबाई फुलेंमुळे मिळालं आहे. तरीसुद्धा त्या साधं नमन करत नाही त्यांना, किंवा त्यांना माहिती नसतं सावित्रीबाई फुलेंनीच त्यांचं हे केलं आहे म्हणून, उद्धार केलेला आहे. आणि सगळे जे हे झाले. सेकंड मुद्दा आहे मला की संविधानाचा. जर जेव्हा कुठं काही होतं ती सगळ्यात आधी बौद्ध लोक उतरतात रस्त्यावर. तर संविधानचं तुम्ही फॅसिलिटी फक्त बौद्धच लोक नाही घेत, हे बाकीचे सर्व घेतात. आणि प्रेमच फक्त आम्ही जास्त प्रेम का दाखवतोय की आम्हाला इक्वॅलिटी मिळाली त्याच्यामुळे, की सगळ्यात जास्त अन्याय होत होता, त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की नाही संविधान खरंच चांगलं आहे. पण याचा अर्थ असं नाही की मी कालही खूप दिवस झाले आता मी मीटिंग्सला चालली आहे, तर फक्त लोक म्हणजे बौद्धच लोक मला दिसतात मीटिंगला, की ते सण खूप चांगलं साजरं करतायत. का बाकीचे लोक करत नाही आहेत का? म्हणजे बाकीचे लोक फॅसिलिटी घेत नाही, सगळ्याच गोष्टीचं शिक्षणाचं फॅसिलिटी घेतात सगळ्याच, पण जेव्हा हे वेळ येते तर सगळ्यात आधी रोडवर उतरणारे हे बौद्धच लोक असतात. आता हे मला डिस्कशन नाही आवडलं. सेकंड थिंग की महिलांना फ्रीडम दिलं पाहिजे. आज माझ्या वडिलांमुळे मी इथं आहे, मी हिंडू फिरू शकते, कारण घरच्यांचा विश्वास माझ्यावर आहे. तर सेकंड थिंग, तुमचा विश्वास एक महिलांवर असेल म्हणून तुम्ही पाठवत नसाल. आणि आर्थिकचं पण आहे, आता मी इथंही येणार म्हणलं मला पैसेही दिले पाहिजे. तर घरच्यांनी स्टुडंट असल्यापासून त्यांना फ्रीडम दिलं पाहिजे महिलांना. आणि मी एवढं माणसांमध्ये बसणंही मलाही ऑकवर्ड वाटते थोडं, की म्हणजे स्टार्टिंगला वाटायचं, आता तर मी जुनी झाली आहे. तर महिलांनी जर आलं तर म्हणजे अजून दुसऱ्यांना बघून 4-5 मुली बघून त्या येतील, घरचे पाठवतील. मग घरच्यांचं असं म्हणणं आहे की सगळे माणसं देतो, तू कशाला जाते. आणि अजून एक मुद्दा आहे की तुम्ही नेहमी राजकारणा लोकांमध्ये असता किंवा अशा संघटनेमध्ये जाता, तर मी तरी लोक बघितली ते आपल्याकडे अशा महिलांकडे किंवा माझ्यासारख्या महिलांकडे पाहणं दुसरं, कारण अरे ही पोरगी फारच फॉरवर्ड दिसते. त्यांना हे कळत नाही की ती 4 चांगल्या गोष्टी शिकतीये, तिला काहीतरी अजून गोष्टी समजते, ती शहाणी होती अजून. तर हे त्या गोष्टी कळत नाही. आणि मे बी इथेच बसलेले काही माणसं अशी असतील की तेही त्यांच्या मनात असंच असेल, कारण नाही तिथे महिलांचं प्रमाण फार कमी आहे. आणि हा खूप सिरियस बाब आहे. तुम्ही तुमच्या घरातल्याच महिलांना हुशार नाही केलं आणि तुम्ही भाषण देऊन काहीच उपयोग नाही आहे, मला असं वाटतंय. आणि आर्थिक साक्षरता मध्ये सुद्धा हेच येतं. तसं जोशी सरांनी व्यावसायिक सांगितलंय, तर मला आता खरंच वाटतंय की आता मी नोकरी करते, नोकरीमध्ये एकाच म्हणजे पेमेंटमध्ये काय होत नाही, किती पगार असू दे माणसाला. आजकाल लाईफस्टाईल झाली, किंवा आपण गुजराती माणसासारखं आपण का नाही विचार करायचा की आता एक इन्कम आहे तर आपण एक एक्स्ट्रा का नाही करायचं, असाही आपल्याला वेळ असतो. तर हा एक तिसरा एक मुद्दा माझा व्यवसायाचा झाला. तर मला हेच वाटतं की सगळ्यांनी एकत्र मिळून म्हणजे प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे आपले. आणि जे संविधानाचं म्हणतीये किंवा सावित्रीबाई फुल्यांचं मी म्हणतीये की फार निवडक लोक येतात, त्याच्यामुळं मला हे फार हे वाटतं, अपवाद वाटतं की बाबा असं काय आहे की सगळ्यांना प्रेम असलं पाहिजे, की तो आपल्या देशाचा म्हणजे राष्ट्रीय ग्रंथ आहे तो, आणि त्याला मान्यता मिळालेली आहे. असं सगळ्यांचे वोटिंग करून मान्यता मिळाली, की असंच नाही की फक्त बौद्धांनी ते हे केले किंवा आंबेडकरांनी केले वगैरे नाही. आंबेडकर हे सगळ्यांचेच आहेत. आणि मी बाबासाहेबांना खूप धन्यवाद देते की आज मी एक स्त्री आहे, मी सगळ्या फॅसिलिटी उपभोगते आहे. मी ऑफिसमध्ये पण सगळ्याच हे आज इथं बोलायला त्यांच्यामुळे मिळते मला. तर शिव फुले शाहू आंबेडकर ह्या सगळ्यांना मी नमन करते. आणि थँक्यू ऑल.
मी एकटीच अशी महिला की मी बोलतीये. थँक्यू. हॅलो. मी छात्र भारतीय विद्यार्थी संघटनेचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्यासोबत चर्चा करत आहे. तर सर्वात प्रथम महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बेरोजगारी. प्रत्येक क्षेत्रात जर म्हणजे भारतात जर सगळ्यात जास्त बेरोजगारी जर वाढली असेल ते म्हणजे लोकांना एक शिक्षणापासून दूर ठेवलं गेलेलं आहे. आता अमेरिकासारख्या देशात जर पाहिलं तर तिथं एज्युकेशन जे डिपार्टमेंट होय जे एज्युकेशन डिपार्टमेंटवर सगळ्यात जास्त पैसा खर्च केला जातो आणि भारतासारख्या देशामध्ये सगळ्यात जास्त पैसा हा रेल्वे डिपार्टमेंटवर खर्च केला जातो. जर मला असं वाटतंय की आपल्या देशामध्ये जर एक एज्युकेशन डिपार्टमेंटवर जास्त पैसा जर खर्च केला तर कुठतरी लोक म्हणजे मुलांचं शिक्षण हे एक हाय लेवलचं शिक्षण होऊ शकतं आणि त्याच्यामुळे ते शिक्षण घेतल्यावर एक लोकांमध्ये नॉलेज होतं आणि कुठतरी ते बेरोजगारीला सामोरं जाणार नाहीत असं एक वैयक्तिक मत आहे. आणि प्रत्येक सरांनी बोललं की एक 1991 साली LPG पॉलिसी आली. LPG पॉलिसी आली म्हणजे लिबरलायझेशन झालं. तर लिबरलायझेशन त्याच्यात प्रत्येक म्हणजे जास्तीत जास्त स्वातंत्र्य दिलं गेलं, परंतु काही स्वातंत्र्यावर त्यांनी गव्हर्नमेंटनी बंधनं सुद्धा घातली गेली. त्याच्यात प्रायव्हेटायझेशन बाहेरच्या कंपन्या आपल्या देशामध्ये आणल्या गेल्या आणि आपल्या भारत देशाचा एक जागतिक स्तरावर कसा ग्लोबलायझेशन जागतिक स्तरावर आपलं नाव कसं होईल त्याच्या हिशोबानं म्हणजे 1991ची पॉलिसी आणली गेली होती. आणि या संघटनेचे एक प्रतिनिधींनी सांगितलं गेलं की आपल्या भारतीय संविधानामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य आहे. हे जे भाग आहेत ते सर्वात महत्त्वाचे आहेत आणि आर्टिकल 44 मध्ये सांगितलं गेलं की युनिफॉर्म सिव्हिल कोड. त्याचं युनिफॉर्म सिव्हिल कोडचं खरंच लोकांना माहिती आहे की माहिती आहे का की युनिफॉर्म सिव्हिल कोड काय आहे. तरी आपल्या भारतीय देशामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड नसून तो सेमी युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे. कारण की आपले जे बरेच असे कायदे आहेत ते सगळ्या लोकांना लागू होतात. जसं की IPC असेल, CRPC असेल, असे जे बरेच कायदे आहेत सर्व लोकांना. पण ज्यावेळेस 1949-50 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा बरेच मंत्रिमंडळातील संसदेतील मंत्री असतील त्यांनी युनिफॉर्म सिव्हिल कोड करण्याचं ठरवलं होतं, प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळेस युनिफॉर्म सिव्हिल कोड एक अयशस्वी कायदा ठरला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला वाटतं कदाचित त्याच्यामुळे एक रिझायनेशन दिलं की 1951 साली हे युनिफॉर्म सिव्हिल कोड होत नाही आहे. आणि त्याच्यानंतर ते युनिफॉर्म सिव्हिल कोडचे असे 4-5 कायद्यात स्थलांतर झालं होतं. जसं की सक्सेशन ॲक्ट झाला होता 1954 साली, गार्डनशिप ॲक्ट झाला होता, ॲडॉप्शन ॲक्ट झाला होता, हिंदू मॅरेज ॲक्ट झाला होता. मग आता सध्याच्या स्थितीमध्ये जर पाहिलं तर एक प्रकारचं युनिफॉर्म सिव्हिल कोड होणं गरजेचं आहे. कारण की प्रत्येकाला जर आपण वेगवेगळं त्याच्या कायद्यामध्ये तरतुदी दिल्या गेल्या तर ते सगळं एकजुटीने होणं शक्य नाही. त्याच्यामुळे युनिफॉर्म सिव्हिल कोड सध्याच्या स्थितीमध्ये गरजेचं आहे. ते एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि बेरोजगारीसाठी शिक्षण हे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ते 21 आपलं संविधानाचं आर्टिकल 21A मध्ये जे वयोगटातील 6 ते 14 मुलांना एक सक्तीचं शिक्षण दिलं गेलं आहे. ते सक्तीचं शिक्षण ते घेऊ शकत नाही कारण की काही अशा शाळामध्ये आता सुद्धा लोक पैसे देऊन मुलांना शिकवतात. जसं की इंग्लिश मिडियमच्या शाळा असतील, मराठी मिडियमच्या शाळेत सुद्धा लोक पैसे देऊन शिकवतात. कारण तिथं सुद्धा फुकट असा कोटा आहे परंतु पैसे द्यावे लागतात. त्याच्यामुळं कुठतरी मला असं वाटतंय की गव्हर्नमेंटने आपल्या एज्युकेशन ह्याच्यावर आपलं बजेट जास्त दिलं गेलं पाहिजे आणि बाकीच्या जे डिपार्टमेंट असतील जसं रेल्वे डिपार्टमेंट आपल्यात सगळ्यात मोठं डिपार्टमेंट आहे त्याच्यावर कमी दिलं म्हणजे आपलं डिपार्टमेंट ते बी मोठं आहे. परंतु शिक्षण ज्यावेळेस माणसाला आत्मसात होत नाही त्यावेळेस माणूस हा परिपूर्णरित्या पुढे जाऊ शकत नाही कोणत्याही गोष्टीचा. आता बऱ्याच लोकांनी सांगितलं की स्वातंत्र्य, समता, बंधुता असे काही शब्द आहेत. आता स्वातंत्र्य, समता, बंधुता हे प्रत्येक साहजिक मुलांना असं बघतात स्वातंत्र्य कळतं पण कोणत्या गोष्टीचं आपल्याला स्वातंत्र्य आहे आणि कोणत्या गोष्टीचं स्वातंत्र्य नाही हे सुद्धा त्याला कळायला गेलं पाहिजे. समता कशामध्ये आहे आणि कशामध्ये नाही असं म्हणजे ज्यावेळेस नॉलेज घेतो त्यावेळेसच आपल्याला त्या गोष्टीचं आत्मसात होत असतं. असं म्हणजे वाचलं आणि कुठतरी वाचलंय असं की अशाने आपल्याला ते त्याला सामोरं जाता येत नाही. आपल्याला आता वैयक्तिक कोणाला काही बोलण्याची, टीका करण्याची सुद्धा स्वातंत्र्य नाही आहे आपल्याला, पण आपण त्याच्यावर टीका करतोय.
कारण की एवढं काही स्वातंत्र्य दिलेलं नाही. जे कायदे असतील, बरेच काही गोष्टी असतील, त्याच्यामुळे शिक्षण हे महत्त्वाचं आहे प्रत्येक क्षेत्रात. आणि थोडं बोलून थँक्यू. मी आता बोललेल्या मित्राच्या मुद्द्यात एक मुद्दा अजून ऍड करतो. तो शिक्षणाबद्दल बोलला. मगाशी पण तो मी मुद्दा बोललो की मराठी शाळा बंद केल्या म्हणून. माझं म्हणणं सर्व संघटनेनं हेच आहे की कोणत्याही पक्षाचे तुम्ही असावा, शिक्षण ही सगळ्यात मूलभूत गरज आहे. आणि सरकारने जो निर्णय घेतलाय, कुठलं बी सरकार असून दे, BJP असून दे, काँग्रेस असून दे, शिक्षणाच्या विरुद्ध जो निर्णय असेल तो आम्हाला विद्यार्थ्यांना मान्यच नाही आणि आम्ही त्यासाठी कोणत्याही थरापर्यंत लढू, पण संविधानिक मार्गे लढू, एवढं मी बोलतो. आता सुरुवात करतो थोडीशी. बरंच तुमचं भाजप, राष्ट्रवादी, इकडं ABVP, BJP, इकडं न्यायपालिका, खोटारडा ह्यांना बाजूला सारून निरीक्षकांनी जे काही मुद्दे ठरवून दिलेले आहेत, शेतकरी, बेरोजगार आणि सध्याचं शैक्षणिक परिस्थिती, तर सुरुवातीला तर शेतकऱ्यांकडे येतो. कारण की संपूर्ण भारतभरात जर कोणाची जर परिस्थिती हालाकीची आणि रसातळाला गेली असेल तर फक्त शेतकऱ्याची. ज्यावेळी BJP म्हणते की तिकडं पंजाबमध्ये जे आंदोलन करतायत ते टेररिस्ट आहेत, त्यावेळी आम्ही भारतातले 60 कोटी शेतकरी हे आमचे आणि तुम्हाला जर ते टेररिस्ट वाटत असतील, ही तुमची विचारसरणी सर्व नागरिकांना दिसून येते. शेतकऱ्यांची तुम्ही सरळ सरळ गाडीखाली हत्या करता आणि त्या मिश्रांच्या मुलाला कुठे आणि काय करतोय काही माहिती नाहीये. मीडियामध्ये काही सांगितलं जात नाहीये. भारताचं जरी आपण थोडं बाजूला सारून महाराष्ट्रात एकनाथ शिंदेजी यांचं जे सरकार आले तेव्हापासून ते आतापर्यंत शेतकऱ्यांचे जवळपास 10,000 आत्महत्या झालेल्या आहेत. फक्त एकनाथ शिंदे आतापर्यंत 10,000च्या वर आत्महत्या झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. तुम्ही न्यायपालिकेवर बोलता वकील साहेब, तुम्ही ज्यावेळी न्यायपालिकामध्ये जे पुरावे सादर केले जातात, दिल्लीमध्ये जे काही आपल्या मंत्र्यांचं मशदची जी काही व्हिडिओ होती ती न्यायपालिकेकडे सादर केल्यानंतर ती BJPच्या ट्विटर हँडलवर कशी दिसते. तुम्ही न्यायपालिकेवर मानता की न्यायपालिकेवर प्रत्येकाचा विश्वास असला पाहिजे, तर न्यायपालिकेकडे जे काही पुरावे सादर होतात ते BJPच्या एखाद्या मंत्र्याच्या मोबाईलमध्ये कसे येतात. ज्यावेळी हे म्हणतात की राणा आयुब यांच्या ऑफिसवर धाडी पडल्या जातात, तर नक्कीच पडणार. संजय राऊत ज्यावेळी मांडीला लावून बसत होते, आता ते बाजूला आहेत, तर त्यावेळी माझा पूर्णपणे विश्वास आहे तर ज्यावेळी त्यांचे न्यायपालिकेचे जे काही पुरावे आहेत ते पुरावे देणारी यंत्रणा हेच भाजपच सध्या. हो, आपल्याकडे ना प्रत्येक जण काही ना काहीतरी मुद्दा न धरता फक्त धर्मद्वेष हाच मुद्दा धरतोय. तुम्ही ह्याच्यामध्ये अग्रेसर आहेत, BJP ह्याच्यामध्ये अग्रेसर आहे. संपूर्ण जनतेला दिसतंय, संपूर्ण भारत दिसतंय. आता कोणत्याही तरुणाला जर विचारलं की हिंदुत्ववादी संघटना कोण आहे, नक्कीच तो BJP घेईल, नक्कीच BJP घेईल. पण हिंदुत्व हे त्यांचं सरासर चुकीचं आहे. सध्याचं हिंदुत्व हे त्यांचं चुकतंय हे संपूर्ण तरुणांना माहिती आहे, संपूर्ण भारतभराला माहिती आहे. शेतकऱ्याची जी काही वाताहत चालू आहे ही संपूर्ण जगाला दिसते. युवकांची जी काही वाताहत चालू आहे जी संपूर्ण जगाला दिसते. बेरोजगारी एवढ्या प्रमाणात वाढलेली आहे, महागाई एवढ्या प्रमाणात वाढलेली आहे. हे कोणामुळे होते? केंद्रात काँग्रेस नाहीये, सध्या BJPच आहे. हॅलो, नमस्कार. माझं नाव रोहित कांबळे. मी इथे सी आर्टिकल म्हणून आपल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पाठीमागेच असिस्टंट म्हणून काम करतोय. माझं BCom ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तरी अजून मला जॉब मिळायला वगैरे खूप मेहनत करावी लागते. असं का होतंय? आपलं प्रॅक्टिकल शिक्षण का होत नाहीये? BCom वगैरे आपलं एवढं कम्प्लीट होऊन सुद्धा मुलं बेरोजगार का राहत आहेत? पूर्वी वगैरे ग्रॅज्युएशन वगैरेला खूप किंमत होती, चांगल्या पद्धतीच्या नोकऱ्या वगैरे मिळत होत्या. ते आता का भेटत नाहीत? एवढं मुलांनी शिकून का एवढं अडकत आहे सगळ्यांचं जीवन शिक्षणामध्ये? आता काय सर म्हणले की मराठी शाळा बंद पडत आहेत. बरोबर आहे, मराठी शाळा बंद पडत आहेत, पण गव्हर्नमेंट त्या जागेवर इंग्लिश शाळा का चालू करत नाहीये? त्यांना इंग्लिशमध्ये का पुढे नेत नाहीये? ग्लोबलायझेशन का करत नाहीये शाळांचं?
दिल्लीमध्ये आता आपचं सरकार आहे, त्यांनी चांगल्या पद्धतीने ग्लोबलायझेशन करायचं, चांगल्या शाळा मिळत आहेत त्यांना. तर आपल्या महाराष्ट्रात किंवा विविध देशाच्या दुसऱ्या कोपऱ्यात का तसं होत नाहीये? मराठी शाळेला डेव्हलप करा, आपलं चांगलं मराठी शाळांना चांगले शिक्षक द्या, त्यांना विदेशात शिकवायला पाठवा, शिकून त्यांना चांगलं नॉलेज आपल्या विद्यार्थ्यांना द्यायला हवं ना. आता जातीवादाचा मुद्दा, की जातीवाद आता प्रत्येक जवळजवळ क्षेत्रात केला जातोय. आणि दुसरा मुद्दा म्हणजे सरांचा, की न्याय व्यवस्था, की न्याय जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात ते त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राज्यसभेवर खासदार कसे काय दिसतात, आमदार कसे दिसतात, हा कळीचा मुद्दा आहे. राज्यसभेवर का घेतले जातात, असं का होत आहे? हॅलो, मी माझं बोलणं आणि शेतकऱ्यांचा मुद्दा, शेतकऱ्यांच्या बाबत शेतकऱ्यांना एकत्र का केलं जात नाहीये? शेतकऱ्यांचं म्हणजे एखादी संघटना वगैरे बनतात, पण गव्हर्नमेंट तर्फे त्यांना एकत्र येऊन एखादी जागेवर त्यांचे माल विकण्यासाठी त्यांना जागा का दिली जात नाहीये? त्यांना मालाचा भाव चांगला मिळेल ना. काही दिवसाखाली मी एक न्यूज वाचली, एक शेतकरी होते, त्यांच्या टमाट्याला 2 रुपये किलोने भाव भेटला. मग आता त्यांच्या मुलांनी करायचं काय? मग आत्महत्या नाही तर काय करणार ते? हॅलो, नमस्कार सगळ्याला, जय भीम. समता सैनिक दलाच्या वतीने या ठिकाणी फंडामेंटल राईट आणि फंडामेंटल डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज आणि DSP नाही, ओके 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 इट्स ओके सर. फंडामेंटल राईट्सबद्दल बऱ्याचशा वक्तव्य आत्ता बोललो, मी ऐकत होतो. मी कायद्याचा अभ्यासक म्हणून एक 2-3 गोष्टी क्लिअरिफाय करतो आणि आपल्या सगळ्यांच्या चर्चेत सहभागी होतो. खरं म्हणजे फंडामेंटल राईट्सबद्दल सरांनी फंडामेंटल राईट्स आर्टिकल 12 ते 35 पर्यंत सगळे वाचून दाखवलेले आहेत. याबद्दल मी आतमध्ये न जाता जे काही महत्त्वाचे फंडामेंटल राईट्स आहेत त्याबद्दल चर्चा होणं फार गरजेचं होतं. तर आर्टिकल 14 बद्दल मी बघत होतो की विस्तृतपणे कोण चर्चा करत आहे इकडे, पण तसं काही दिसत नाही. पण आता आपल्याला बघत रिसेंटली काय जजमेंट आलेले आहेत कोर्टाचे, काय घडामोडी घडलेल्या आहेत आर्टिकल 14 बद्दल. तर आता प्रत्येक आपण बघितलं असेल की म्हणजे इकॉनॉमिकल बॅकवर्ड जे आहेत त्यांना पण आता आरक्षण दिलेलं आहे. याच्याबद्दल पण चर्चा झाली पाहिजे होती. जी झाली नाही तीच बोलतो, जी झाली नाही आहे ती नाही बोलत मी. तर याच्यामध्ये ही कॉन्स्टिट्युशनल आहे का अनकॉन्स्टिट्युशनल आहे अमेंडमेंट, याच्यावरती पण चर्चा झाली पाहिजे होती खरं. तर ही जी काय आहे, तर आपल्याला आपल्या याच्या अगोदर एक काय केस लॉचा आपण अभ्यास केला पाहिजे होता. याच्यामध्ये जे काय बाबासाहेबांनी सांगितलं की फंडामेंटल राईट्स बद्दल बाबासाहेब आपल्याला असं म्हणतात की हे कंपेन्सेटरी बेनिफिट आहे. ज्या लोकांना रिझर्वेशन इथे भेटलेलं आहे त्याला हे कंपेन्सेटरी बेनिफिट आहे, जी काय हजारो वर्ष ज्यांना कुठलेच अधिकार भेटलेले नाहीत म्हणून त्यांना हे कंपेन्सेटरी बेनिफिट भेटलेलं आहे. म्हणून हे आरक्षण वगैरे या गोष्टी आलेल्या आहेत. आता सरांनी काही निष्कर्ष वगैरे दिलेत, मी चर्चेत थोडंसं उशीर आलो. ज्या काय निष्कर्ष होते की शेतकऱ्याचा असेल किंवा कामगारांचे प्रश्न असतील, जे काही वैयक्तिक काय अनुभव सांगितले लोकांनी, काय महिलांचे प्रश्न असतील, तर याच्यामध्ये हे जे काही प्रश्न आहे हे सोडवायचे अधिकार कोणाला आहेत? तर सोडवायचे अधिकार आर्टिकल 35 to 51 पर्यंत हे स्टेटला आहे. खरं DSPची इथे चर्चा नाही, पण ती झाली पाहिजे होती. पण याच्यामध्ये हे सरकारला अधिकार आहेत की काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे हे कॉन्स्टिट्यूशन सांगून दिले. म्हणून सरकारची जबाबदारी आहे की काय आम्हाला कुठल्या गोष्टीवरती काम केलं पाहिजे आणि कुठल्या गोष्टीने आपला देश पुढे घेऊन गेला पाहिजे, ही संविधानकर्त्याची प्राथमिकता होती. त्याच्यावरती काम झालं पाहिजे होते. पण याच्यामध्ये आपल्या देशातले राजकारणी अयशस्वी दिसत आहेत. तर त्याच्यावरती फार चर्चा झाली पाहिजे होती खरी. तर त्याच्यामध्ये आर्टिकल 32 बद्दल बाबासाहेब सांगतात आपल्याला, आर्टिकल 32 इज द मोस्ट इम्पॉर्टंट आणि ते हार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये जर बाबासाहेबाला एका पत्रकाराने प्रश्न विचारला, बाबासाहेब
तुम्हाला या कॉन्स्टिट्यूशनल मधला कुठला आर्टिकल हे फार महत्वाचं वाटतं किंवा तुम्हाला आवडीचं कुठलं आहे? त्या बाबासाहेबांना सांगितले की सगळ्यात महत्वाचं आणि मला आवडीचं जर असेल तर आर्टिकल 35 आहे, सॉरी 32. तर का? तर त्याचं कारण असं आहे की इथला जो कोणी प्रत्येक विद्यार्थी असेल, प्रत्येक संघटनेचा कार्यकर्ता असेल, या प्रत्येकाला तुम्हाला ज्युडिशरीला तुमच्या अधिकाराबद्दल, तुमच्या न्यायाबद्दल तुम्ही विचारू शकता. आणि एखादा सामान्य माणूस सुद्धा तुम्ही एखादी पिटिशन फाईल करू शकता डायरेक्ट सुप्रीम कोर्टात. आणि ती सुप्रीम कोर्टात तुम्हाला फाईल, एखाद्या सामान्य माणसाला सुद्धा सुप्रीम कोर्टापर्यंत जायचे दरवाजे बाबासाहेबांनी उघडून दिलेले. ही फार मोठी देण आहे आपल्या सगळ्या लोकशाहीमध्ये आपल्या लोकांची. ओके ओके ओके, कमी वेळ दिला, भरपूर. ठीक आहे, मी जास्त काही बोलत नाही. बरेचसे या बेसिक गोष्टीवरती चर्चा व्हायला पाहिजे होती. मी या चर्चेसाठी बरेचसे कामं सोडून या ठिकाणी आलो होतो. थँक्यू फॉर लिसन माय वर्ड्स. आय एम पार्टिसिपेट दिस कॉन्स्टिट्यूशनल डिबेट. सो थैंक यू. महोदय, जैसे रिजर्वेशन की बात हुई, महोदय ने ईडब्ल्यूएस इकोनॉमिकली वीकर सेक्शन की बात की, तो जहाँ तक मुझे याद है 1992 का केस था इंदिरा साहनी वर्सेस यूनियन ऑफ इंडिया का, जिसमें साफ साफ कहा गया था कि रिजर्वेशन का 50% कैप को हम एक्सटेंड नहीं कर सकते हैं, परंतु अभी सुप्रीम कोर्ट ने उसको अपहेल्ड किया है. तो इसी प्रकार से हम कह सकते हैं जो ईडब्ल्यूसी यानी इकोनॉमिक वीकर सेक्शन का जो पार्ट बोला गया है वो बहुत ही बढ़िया है, परंतु हमारा ये मानना है कि रिजर्वेशन होना चाहिए, बिल्कुल होना चाहिए, परंतु स्क्रूटिनी होनी चाहिए. यही बात जहां तक मुझे याद है एक केस में डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी जी ने भी कहा था, और ये हम वापस दोहराते हैं कि ये काम अभी की सरकार को करना चाहिए. रिजर्वेशन जरूरी नहीं है कि लोग मैनिपुलेट करके भी ईडब्ल्यूएस में जाते हैं और फायदा लेते हैं, परंतु ये नहीं होना चाहिए, इसलिए स्क्रूटनाइजेशन होना चाहिए. और ये रही बात एजुकेशन सेक्टर की, तो नेशनल एजुकेशन पॉलिसी जो लागू होने वाली है उसमें लगभग सारे एस्पेक्ट्स क्लियर्ड हैं. और कहा गया कि हम बीच के बंदर हैं, माकड़ हैं, तो ऐसा बिल्कुल नहीं है. हम एक बात बहुत ही क्लैरिफिकेशन के साथ कहना चाहते हैं, जैसे महोदय ने डिफेंस की बात की, ह्यूमन ट्रैफिकिंग की बात की, तो महोदय ये पार्ट तब तक नहीं हो सकता है जब तक गोल्डन क्रीसेंट और गोल्डन ट्रायंगल, जहाँ से ज़्यादातर ह्यूमन ट्रैफिकिंग होती है, ओपीएम सेल होती है, उस पर कुछ कार्यवाही ना हो. सिलीगुड़ी गडियारा जो है 21 किलोमीटर का कॉरिडोर है जो सिर्फ नॉर्थ ईस्ट को हम कनेक्ट करता है भारत से, वो हमेशा एक आइसोलेटेड पार्ट रहा है. तो उसके इंफ्रास्ट्रक्चर के लिए भी अभी की सरकार काम कर रही है, जो बहुत बड़ी बात है. लेकिन निंदनीय बात यह है कि आपने जो बात कही वही हमारे पूर्व चीफ एडवाइजर ऑफ इंडिया ने कहा था कि इसके ऊपर काम होना चाहिए, और अभी की सरकार नहीं कर रही है. तो इस पे इस सरकार को काम करना चाहिए. और सबसे महत्वपूर्ण बात मैं याद दिला देना चाहता हूँ, हमारा नाम है अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. हम ना बीजेपी ना बीजेवाईएम से कोई रिलेशन रखते हैं, भले ही हमारी पेरेंटल बॉडी सेम हो. आरएसएस आइडियोलॉजी हो सकता है कहीं मैच कर जाए, परंतु हम सरकार की भी निंदा करते हैं. महोदय, यदि आपको याद हो तो यहाँ पे फडणवीस जी की गाड़ी भी अड़ा के हम लोगों ने आंदोलन किया है. तो हम किसी सरकार के नहीं है, हम स्टूडेंट हित में काम करते हैं. धन्यवाद. एक इंटरवेंशन और, उन भाई साहब ने कहा था कि हमें शायद इकोनॉमिक्स की ज्ञान नहीं है, मिक्स्ड इकोनॉमी और कोऑपरेटिव इकोनॉमी की ये नहीं जान पाएंगे. हाँ, तो मैं अब आपको थोड़ा सा एक्सप्लेन कर देता हूँ. सहकारिता, शरद पवार जी ने यहाँ पे साखर कारखाना, दुग्ध कारखाना में खूब चलाया. तो उसी पैटर्न के लिए आप जरा समझिए ना कि अगर इकोनॉमिकली एक समाज, जैसे मगरपट्टा अपना एग्जांपल है, अगर 50 लोग मिलकर एक इकोनॉमिक मॉडल तैयार करने की वो इक्वल शेयर ऑफ प्रॉफिट करेंगे और वैसे बिजनेस रन करेंगे, जिसको सहकारिता बोलते हैं. तो मैं कोऑपरेटिव सेंस ऑफ इकोनॉमिक आइडियोलॉजी बोल रहा हूँ. मेरा क्लियर है, अब आपका मुझे नहीं पता. बाकी मिक्स्ड इकोनॉमी में बहुत अच्छे से जानता हूँ कि कुछ चीज़ें सरकारों को चलानी चाहिए, कुछ चीज़ों में प्राइवेट ये होना चाहिए, उस चीज़ का दोहराए नहीं है, लेकिन कोऑपरेटिविज्म बढ़नी चाहिए. धन्यवाद. आता वेळेचं बंधन पाहता मला असं वाटतं की आपण समारोपाकडे यायला पाहिजे. शेवट तुम्ही करा, पण मी माझं म्हणणं मांडतो. ज्याप्रमाणे आता या ठिकाणी चर्चा झाली, मला असं वाटतं की आपण एखाद्या कुटुंबातले व्यक्ती जेव्हा एकमेकांशी भांडतात, परंतु जेव्हा एखादं संकट आपल्या समोर येतं तेव्हा कुटुंबातली सर्व व्यक्ती एकत्र येऊन त्या संकटाला सामोरं जातात. आपल्या हाताची बोटं जरी एकसारखी नसली तरी
हाताची पाची बोटं एकत्र आल्याशिवाय मुठ्ठी बनत नाही. अगदी त्याचप्रमाणे आपण सर्वांनी आपल्या समोर जे संकट आहेत त्या संकटांना सामोरं जाण्यासाठी आपलं सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की सरांनी सांगितलं की आपल्याला चांगले नेते घडवले गेले पाहिजे. ज्यावेळी आपल्यावर कोरोनाचं संकट आलं आणि महाराष्ट्राचे सर्वात सुसंस्कृत मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांकडे पाहिलं जातं, तर उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला सांगितलं की सर्व कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती उतरून काम करा. त्यावेळी आम्ही प्लाझ्मा डोनेशनसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केलं होतं आणि त्यावेळी त्या आव्हानाला प्रतिसाद देत हजारो नागरिकांनी प्लाझ्मा डोनेट केला. अनेक रुग्णांना आम्ही प्लाझ्मा डोनेट करू शकलो किंवा अनेक हॉस्पिटलमध्ये जाऊन आम्ही प्रत्यक्षात रुग्णांची बिलं कमी केलेली आहेत. त्याच्याही पुढे जाऊन शाळांचा विषय निघाला तर अनेक शाळांमध्ये कोरोना काळामध्ये आम्ही प्रत्यक्ष निवेदन दिले आणि त्या निवेदनाचा स्वीकार करून काही शाळांनी जवळजवळ 50% पर्यंत फी कमी केलेली आहे. मला असं वाटतं की लोकांना जर का चांगल्या प्रकारचं आवाहन आपण जर का केलं तर निश्चितच लोक त्याला आपली मूलभूत कर्तव्य पार पाडण्यासाठी साथ देतात. ज्यावेळी आम्ही कोरोना काळामध्ये रक्तदान शिबिर घेतलं होतं तर जवळजवळ 900 नागरिकांनी त्या रक्तदान शिबिरामध्ये एका वेळी हजेरी लावली होती. म्हणजे चांगल्या कामांसाठी कर्तव्य निभावण्यासाठी सुद्धा जनता समोर येत असते. त्यामुळं मला असं वाटतं की चांगल्या प्रकारच्या कामांसाठी आपण लोकांना आवाहन केलं पाहिजे. आणि आज आपला देश जरी राज्य घटनेवर चालणारा लोकशाहीचा देश असला तरी आपण आपलं आयुष्य आपल्या धार्मिक परंपरेप्रमाणे जगत असतो आणि ज्यांच्यासाठी म्हणजे आपल्या सर्वांसाठीच राज्यघटना बनवली गेली, परंतु आपल्या सर्वांनाच राज्यघटनेचं सर्व ज्ञान आहे असं काही नाहीये. तर सर्वसामान्य जनतेला अगदी दैनंदिन जीवनामध्ये राज्यघटनेचा जागर व्हायला पाहिजे. आपल्या श्वासा इतका राज्यघटना आपल्या आयुष्यामध्ये आली पाहिजे असं मला वाटतं. आणि मी एवढं बोलून माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहुजन समाजाला उद्धारण्यासाठी म्हणजे बहुजन समाजाचा उद्धार करण्यासाठी, बहुजन समाजाला वरती आणण्यासाठी आणि शोषित वर्गाचं काय म्हणू शकतो अपलिफ्टमेंट करण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी योगदान दिलं, आपलं मोलाचं आयुष्य खर्ची घातलं, त्या सर्व महापुरुषांना नमन करते. सर्वप्रथम मी सर्वांना एक विनंती करेल की सर्वांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवा, कारण अत्यंत यशस्वीपणे सर्वांनी आपापले राजकीय घोडे पुढे केले. खूप सुंदर. म्हणजे बघा ना, मुद्दा होता की आपले अधिकार आणि आपली कर्तव्य यांविषयी बोलायचं, पण सर्वांनी आपापल्या राजकीय भूमिका खूप छानपणे मांडल्या आणि तू कसा चूक मी कशी बरोबर हे खूप छानपणे सांगितलं. त्यामुळे सर्वांचं कौतुक. आणि आता मी मुद्द्यावर येते. एक शैक्षणिक संघटना चालवत असताना काही मुद्दे समोर आले आणि ते म्हणजे की आपल्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, महानगरपालिकेच्या शाळा आहेत, त्या शाळांमधले शिक्षक आहेत ते शाळा सोडून जात आहेत. त्याचं कारण असं की त्यांचे पगार वेळेवर होत नाही, शैक्षणिक दर्जा खालवलाय. आणि जरी आपण मराठी शाळांविषयी जरी नाही म्हटलं की आम्हाला इंग्रजी माध्यमाचं शिक्षण हवंय, तरी देखील मग जिल्हा परिषदेच्या इंग्रजी माध्यमातल्या शाळा ज्यांना सरकार पैसा पुरवेल किंवा सरकार अनुदान देईल अशा शाळांची संख्या का वाढत नाही? प्रायव्हेटच का हव्यात इंग्लिश माध्यमातल्या शाळा? कारण मग गरीब मुलांनी इंग्लिश माध्यमाचं शिक्षण घ्यायचं नाही का? की गरीब मुलांनी फक्त मराठी माध्यमाचं शिक्षण घ्यायचं? फक्त महाराष्ट्राची संस्कृती समजून घ्यायची का? परदेशातली संस्कृती समजून घ्यायची नाही का गरीब मुलांनी? यासोबत हा झाला शाळकरी मुलांचा प्रश्न. पुढे आपण बघितलं महाविद्यालयीन मुलांचं झालं तर आपण बघतो की ऑटोनॉमस हा जो वर्ड निघाला आता, प्रायव्हेटायझेशन झालं कॉलेजचं. प्रायव्हेटायझेशन झालं म्हणजे सगळे काही निर्णय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या फीसचे जे निर्णय असतील ते सगळे कॉलेजकडे जातील. पण जर असं झालं तर अचानकपणे फीज वाढल्या तर गरीब मुलांनी काय करायचं? गरीब मुलांनी इंजिनिअरिंग घ्यायचंच नाही का? आम्ही ITI शिकायचं का? ITIच्या बेसिसवर आम्ही लेबरिंगचंच काम करायचं का? आम्ही कधी साहेब व्हायचंच नाही का? हा मुद्दा पुढे येतो. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की जे शैक्षणिक जे निर्णय असतील, शाळांचे असतील किंवा कॉलेजचे असतील, हे स्टेटच्या हातात असायला हवेत, तरच योग्य निर्णय घेतले जातील आणि सर्वांचा विचार करून निर्णय घेतले जातील. आणि हीच गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. मी एका मुद्द्याला धरून बोलले कारण शिक्षण ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला योग्य विचार करून बोलण्यासाठी, योग्य विचार करून कृती करण्यासाठी भाग पाडते.
आणि त्यासाठी शिक्षण हे घेतलंच पाहिजे आणि योग्य दर्जाचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि म्हणूनच मला वाटतं की जेव्हा आपण अधिकार आणि ड्युटीज म्हणजे आपले जे काही फंडामेंटल राईट्स आणि ड्युटीज यांविषयी बोलत असू त्यावेळेस शिक्षण हा मुद्दा अगदी काय म्हणू शकतो आपण कोरला ठेवून या विषयावर बोललं पाहिजे. आणि देशाचं भविष्य घडवायचं असेल तर शिक्षणच महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की हा विचार जितका जास्त पसरला जाईल तितकं जास्त महत्त्वाचं आहे की शैक्षणिक जे अधिकार आहेत ते आपल्या राज्य सरकारच्या हातात किंवा राज्याच्या हातातच गेले पाहिजेत, स्टेटच्या हातातच गेले पाहिजेत. कारण जर याचं प्रायव्हेटायझेशन वाढलं तर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गदा येईल. कारण सगळ्यांनाच माहिती आहे की आपली आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नाहीये आणि प्रत्येक गरीब विद्यार्थी हा जेव्हा कॉलेज निवडायचं, कुठली साईड घ्यायची किंवा पुढे नोकरी भेटणार आहे तर मग आपल्या बापाची परिस्थिती आहे का तेवढी फी भरायची, आपल्या आईची परिस्थिती आहे का तेवढी फी भरायची हा विचार करतो. मी सुद्धा केला, मी सुद्धा साईड चेंज केली कारण माझ्याकडे माझ्या बापाची परिस्थिती नाहीये फी भरायची. तसंच गरीब घरातला प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या आई बापाच्या परिस्थितीचा विचार करतो. आणि जर प्रायव्हेटायझेशन झालं तर मग या सगळ्याच गोष्टी खूप विचित्र पातळीला जातील आणि मग गरीब मुलांना इंजिनिअरिंग, फार्मसी यांसारख्या मोठमोठ्या पदवी शिक्षणाला प्रवेश भेटणं अवघड होऊन जाईल. त्यामुळं मला असं वाटतं की या मुद्द्यावर सर्वांनी खूप गहनपणे विचार केला पाहिजे. धन्यवाद. जास्त वेळ काय येणार नाही, खूप उशीर झालाय. मी आता बऱ्याच जणांचे वक्तव्य ऐकले, विचार ऐकले. आपण बरेच असं वाटतं कन्फ्यूज आहोत आपण सगळे. आपल्याला आपल्या स्वातंत्र्याची किंमत नाही आहे किंवा स्वातंत्र्य काय असतं, व्यक्ती स्वातंत्र्य, मानवी स्वातंत्र्य ह्याची जाणीव नाही असं मला दिसून येते. आता इथं जमलेले सगळे जे आहेत ते सगळेजण सरकारच्या विरोधात ओरडत होते, सगळेजण सरकारच्या विरोधात टीका करत होते, या ना त्या सरकारच्या. कोणी काँग्रेसच्या विरोधात बोलतोय, कोणी भाजपच्या विरोधात बोलतोय, कोणी राष्ट्रवादीच्या विरोधात बोलतोय, कोणी सेनेच्या विरोधात बोलतोय किंवा अन्य कुठलाही राजकीय पक्ष किंवा सरकार असू दे. मग मला सांगा, कायम जर सरकारच्याच विरोधात आपल्याला आंदोलन करायचं असेल, कायम सरकारच्याच विरोधात बोलायचं असेल, मग सरकार बळकट असावं, सरकार निरंकुश असावं, सरकार मुजर असावं का सरकार मजबूर असावं याचा विचार करायला पाहिजे आपण. आपण जर स्टेटलाच सगळे अधिकार देणार असेल तर आपण काम होणार. लक्षात घ्या, स्वातंत्र्य काय तर स्वातंत्र्य म्हणजे सरकारचा हस्तक्षेप नागरी जीवनात नसणे. आता शिक्षण काय मिळत नाही आपल्याला व्यवस्थित, तर तुम्ही आत्ताची जर परिस्थिती बघितली तर आता व्यवस्थेमध्ये काही ठराविक बगलबच्चे लोकांचीच, म्हणजे राजकीय बगलबच्चे लोकांचीच, म्हणजे सर्वपक्षीय त्यांचीच मक्तेदारी आहे. त्यामुळं एकतर शिक्षण महाग आहे आणि लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये शाळा, कॉलेजेस, विद्यापीठ आपल्या देशामध्ये नाही आहेत. मग आता याच्यावरती समस्या होती, या सोल्युशन काय? तर शिक्षणाचं जास्तीत जास्त खुलीकरण झालं पाहिजे. खुलीकरण केल्यामुळं काय होईल तर शिक्षण संस्थेमध्ये देण्यामध्ये स्पर्धा निर्माण होईल प्रचंड, आणि स्पर्धा निर्माण झाल्यामुळं शिक्षण महाग कसं होईल? साधा विचार करा, जिथं प्रचंड स्पर्धा असते तिथल्या सेवा वस्तू कायम स्वस्तच असतात. हे अगदी 5वी 6वीतला विद्यार्थी सांगू शकेल. इकॉनॉमिक्स आहे हे. जिथं स्पर्धा नसते तिथं गोष्टी दर्जेदार तर नसतातच, शिवाय तिथं महाग असतात. मग आता हीच परिस्थिती आपल्या देशामध्ये. तुम्ही कोणतंही क्षेत्र निवडा, आरोग्य घ्या, शिक्षण घ्या, उद्योगधंदे घ्या, पेट्रोल पंप घ्या, साखर कारखाने घ्या, सूतगिरणी घ्या, इथेनॉल प्लांट घ्या, कुठलंही घ्या तुम्ही, दारूचे दुकान घ्या, बिअर बार घ्या, म्हणजे वेटरनरी डॉक्टरचे लायसन्स घ्या, वेटरनरी दवाखाने घ्या, कुठलंही घ्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये मक्तेदारी आहे. इव्हन एवढं सांगतो तुम्हाला, आज तुम्ही जर गुलटेकडीचं मार्केट आहे आपल्या APMCचं, वाशीमध्ये नवी मुंबईचं मार्केट आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणतो आपण, तिथंही मक्तेदारी आहे. साधं तुम्हाला उदाहरण देतो, आकडेवारी सहित.
आपल्या महाराष्ट्रामध्ये 1,53,00,000 शेतकरी आहेत. 1,53,00,000 शेतकरी. मग एपीएमसी मार्केट्स किती असतील आपल्या राज्यामध्ये? 307 आहेत. आणि त्या 307 मध्ये अजून काही उप मार्केट्स आहेत, असे म्हणून साधारण 600 आहेत. त्यातले पण थोडे बंद पडलेले आहेत. मग विचार करा, शेतीमाल पिकवणारे 1,53,00,000 शेतकरी आणि शेतीमाल खरेदी करणारे फक्त 600 बाजारपेठ आहेत. आणि त्यामध्ये पण सगळे ते बगल बच्चे आहेत, 40-50 40-50, आणि हे सगळं कर्टेल करतात. मग शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव कसा मिळेल? ग्राहकांना शेतीमाल योग्य दरात कसा मिळेल? जर यांच्यामध्ये जर स्पर्धा निर्माण झाली तर शेतीमाल ग्राहकांना आत्ता जो मिळतोय त्यापेक्षा कमी रेटमध्ये मिळेल आणि शेतकऱ्यांनाही त्यांच्या बांधावरती रेट चांगला मिळेल. आता होतंय काय, शेतकऱ्यांनाही भाव मिळत नाही आणि ग्राहकांना महागमध्ये घ्यावा लागतो. मधले हे जे बिचोले आहेत, एपीएमसी मध्ये दलाल आहेत, हे मोठे मोठे गब्बर व्हायला लागलेत, हे मजल्यावरती मजलेच लावा लागलेले. इथं खोलीकरण झालं पाहिजे, शिक्षणाचं खोलीकरण झालं पाहिजे. खोलीकरण म्हणजे काय? आता तुम्ही खूप, आपण समजूया की खूप तुम्ही चांगले शिक्षक आहात किंवा चांगले प्राध्यापक आहात, ओके. तर समजा आता तुम्ही इकॉनॉमिस्ट आहात खूप, तर तुम्हाला इकॉनॉमिक्सचं स्कूल काढायला परवानगी पाहिजे. तिथं आता एक डॉक्टर साहेब आहेत असं समजूया की त्यांनी केमिस्ट्रीमध्ये PhD केलेली आहे. तर त्यांना कोणताही केमिकलमध्ये, इथेनॉल प्लांट असू दे, साखर कारखाना असू दे किंवा अन्य केमिकल असू देत कुठलाही, त्याचा कारखाना काढायचा फुल म्हणजे विदाऊट एनी हर्डल्स, विदाऊट एनी अडथळे त्यांना सगळं मिळालं पाहिजे. आजही आपल्या देशामध्ये लायसन्स, परमिट, कोटा, कंप्लायन्स राजा आहे. आजही तुम्हाला आपलं आर्थिक वर्ष जे असतं 1 एप्रिल ते 31 मार्च, तुम्ही कोणत्याही बिझनेसमॅनकडे जावा, तो त्याचा धंदा कमी करत असतो आणि कंप्लायन्सची कागदपत्राची घोडं नाचवत असतो. मग अशा वेळी कसे धंदे टिकतील आपल्या देशामध्ये? आजही आपल्या देशामध्ये इज ऑफ डुईंग बिझनेस नाही आहे आणि त्याचमुळं आपल्याकडं बेरोजगारीचा प्रश्न समावेश आपल्याला. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये उद्योगधंदे खूप वाढले पाहिजेत, पण आपल्याकडे उद्योगधंदे वाढत नाहीत. उद्योगधंदे न वाढण्याचं कारण हे आहे मूळ लायसन्स, परमिट, कोटा, कंप्लायन्स राईट्स. आणि हे लायसन्स कुणाला मिळतं? जे लायसन्स देणारे जे आहेत वरती सत्तेत बसलेले, मग ते राज्याचे असू दे किंवा केंद्रात असू दे, मग ते कुठलंही सरकार असू दे, 1950 पासूनचे आतापर्यंत ते फक्त आपल्या बगलबच्च्यांना देतात. आणि मग हे लोक जे बगलबच्चे असतात हे त्यांच्या निवडणुका सांभाळतात आणि हे मग त्यांचं निवडणुका झाल्यानंतर त्यांचं अर्थकारण सांभाळतात. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मग ह्याच्यावरती उपाय काय? ह्याच्यावरती उपाय एकच आहे, खुलीकरण. संपूर्ण स्वातंत्र्य नागरिकांच्या हातात पाहिजे. एक साधं तुम्हाला उदाहरण देतो. आपण खेडेगावात बघा, प्रत्येकाच्या घरात असेल मला वाटते, जुन्या काळी शिंकाळ असते. शिंकाळ माहिती आहे का? शिंकाळ म्हणजे काय असते? दूध किंवा दही किंवा ताक वगैरे जे असतं ते मांजरांना पिऊ नये म्हणून असं एक कॉटनचं किंवा असं दोरीचं एक असे झोपाळा केला असतो आणि त्याच्यामध्ये ते भांडं ठेवतात, म्हणजे मांजरापासून संरक्षण करण्यासाठी, दुधाचं, ताकाचं, लोणीचं वगैरे. तसंच सरकारपासून अर्थव्यवस्थेचं संरक्षण करण्यासाठी, आपल्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी आपल्या लोकांच्या अर्थव्यवस्था सरकारच्या ताब्यातून काढून घेतली पाहिजे आपण. जेवढी तुम्ही सरकारच्या हातात सत्ता देणार तेवढं सरकार आपलं दमनाने शोषण करणार किंवा सरकार फक्त त्यांच्या बगलबच्चे लोकांचंच हित करणार, लक्षात घ्या. त्यामुळं आपण कधी कधी भावनेच्या भरात वाहत जातो आणि सगळं सरकारनं करावं, सगळे सरकारला जास्तीत जास्त अधिकार द्यावेत, सरकार चांगलं करेल. मला सांगा, सगळे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाहीत, लक्षात घ्या, की आपण सगळं सरकारच्या हातात देऊ. खूप कमी व्यक्ती आहेत या जगामध्ये की, आणि हजारो लाखो वर्षामध्ये एखादी व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी जन्मू शकते. त्यामुळं शेवटचे 3-4 वाक्य बघतो मी आणि माझं संपवतो. काही लोक म्हणतात की चांगले नेते तयार केले पाहिजेत, चांगले नेते तयार केले तरच आपला देश घडेल, आपल्या लोकांचं भलं होईल, कल्याण होईल. पण चांगल्या लोकांचे डेफिनेशन काय? प्रत्येकाच्या विचारामध्ये चांगल्या लोकांची जे डेफिनेशन आहे ना ती वेगवेगळी असणार आहे. आणि चांगली म्हणजे काय? आता ज्यावेळी आपण 135 कोटी लोकांचा देश आहे आपण,
आणि समजा आता लोकसभेची निवडणूक आहे, तर चांगल्या लोकांना निवडून द्यायचं आहे, तर 70-80 कोटी लोक मतदान करतात असं धरून चला. ते 70-80 कोटी लोक एकदम व्यवस्थित विचार करणार आहेत का सगळे एकदम येऊन एकत्र? ते प्रॅक्टिकल पण नाही. त्यामुळं आपल्याला ना कायदे, संविधान आणि व्यवस्थेमध्ये लक्ष घालावं लागेल. म्हणून मी वारंवार म्हणत होतो की आपल्याला मूलभूत अधिकारावरती बघावं लागेल. मूलभूत अधिकारांची आपल्या काय परिस्थिती आता सध्या, त्याची चिकित्सा करावं लागेल. आपण ना अंधपणे विश्वास ठेवतोय बऱ्याच गोष्टीवरती. आपण अजूनही आपल्या संविधानामध्ये जी काही बिघाड झालेली आहे त्याच्यावरती आपण डोळसपणे बघतच नाहीये. मला सांगायला अत्यंत खेद वाटतोय, आपल्याला मूलभूत हक्क काही राहिलेले नाही आहेत. तुम्ही साधा एक आपल्या इथं रस्त्यावरती पानटपरी किंवा रसवंती काढा, तुम्हाला दर दिवशी 200 किंवा 300 रुपयाचा हप्ता चालू होतोय. कुठला लय स्वातंत्र्य? आता आमच्या भागामध्ये 25 किलोमीटर एरियामध्ये तुम्ही दुसरा साखर कारखाना काढू शकत नाही. आमच्या भागामध्ये आम्ही एपीएमसी जी आहे 15 किलोमीटर एरियामध्ये दुसरी एपीएमसी नाही काढू शकत. 25 किलोमीटर एरियामध्ये दुसरा इथेनॉलचा प्लॅन्ट नाही टाकू शकत. कुठं आहे स्वातंत्र्य? मग स्पर्धाच करायची नाही का त्यांना? जे एक्झिस्टिंग जे लोक आहेत प्रस्थापित, त्यांना स्पर्धाच करायची नाही का? बरं, आम्ही सरकारकडून कुठलंही अनुदान पण मागायला जात नाही आहे. आम्हाला अनुदान नको, तुमची मदत नको, तुम्ही आमचं कर्ज पण माफ करू नका. आम्ही काय म्हणतोय, आम्ही शेतकरी आहोत, आमचं तुम्ही कर्जही माफ करू नका, आम्हाला तुम्ही कोणत्याही योजना देऊ नका, आम्हाला मोकळं सोडा, आमच्या हातापायातल्या बेड्या काढा. तर शेतकऱ्यांच्या हातापायात ज्या बेड्या आहेत त्या संविधानात आहेत. संविधानाचं जे अनुसूची 9 आहे, ज्या अनुसूचीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यापासून विरोध केला, त्यामध्ये आज जवळजवळ 250 पेक्षा जास्त कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे आहेत, लक्षात घ्या. आणि त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 19 मार्च 1955 रोजी राज्यसभेतल्या भाषणात सांगितलेलं आहे की ही अनुसूची 9 मध्ये जे तुम्ही काही कायदे टाकायला चालू केलेले आहेत, ही घटनेतील घाणेरडी विसंगती आहे आणि ही विसंगती तुम्ही वाढवू नका. कृपया करून सर्वांनी 2 गोष्टी एक लक्षात ठेवा. 2 सप्टेंबर 1953 लिहून घ्या, वाटल्यास कोणाला लिहून घ्यायचं असेल तर. 2 सप्टेंबर 1953 आणि 19 मार्च 1955 या 2 दिवशीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यसभेमध्ये केलेलं जे भाषण आहे ना, हे जे चिंतन मनन वाचन करून घ्या व्यवस्थित. तुम्हाला व्यवस्था परिवर्तनाला पर्याय नाही, हे तुम्ही त्या निर्णयाला येणार. आता माझ्या समोर जे बसलेले आहेत त्यांनी अनुच्छेद 32 बद्दल बोललो. मीटिंग आमची सुरू व्हायच्या अगोदर आम्ही चर्चा पण केली होती, आता ते बहुतेक निघून गेले. अनुच्छेद 32 संविधानाचा प्राण आहे, जीव आहे, आत्मा आहे, हार्ट अँड सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, आर्टिकल 32. पण आर्टिकल 31B आणि शेड्यूल 9 हे बरोबर 32च्या विरोधात आहे. आर्टिकल 31B काय सांगतंय की मूलभूत हक्कांचं हनन जरी झालं सर्वच्या सर्व, तरी तुम्हाला कोणत्याही न्यायालयात न्याय मागण्याचा अधिकार असणार नाही आणि सरकारला मूलभूत हक्कांचं हनन करणारे कायदे करता येतील आणि असे कायदे पूर्वलक्षी प्रभावाने करता येईल. मासे जवळजवळ 1951 पासून ते आज 1995 पर्यंत 285 कायदे त्यामध्ये आलेले आहेत. सांगितलं काय, फक्त 13च कायद्यासाठी बनवलेलं आहे म्हणून. 13 नंतर 20 झाले, 20 नंतर 60 झाले, 60 नंतर 150 झाले, 150 नंतर 190 झाले, 190 नंतर 250 झाले, 250 नंतर 285 झाले. आपलं इकडे लक्षच नाही आहे. संविधानात जे काही सत्ताधारी जे लोक होते त्यावेळी त्यांनी जसे बिघाड केले त्याच्यावरती आपलं लक्षच नाही आहे. तर माझी सर्वांना नम्र विनंती आहे की सगळ्यांनी डोळसपणे चिकित्सा करा. संविधानामध्ये दुरुस्त्या झाल्या का बिघाड झाले? संविधानामध्ये जर दुरुस्त्या झाल्या असत्या तर आज इतक्या समस्या का राहिल्या असत्या? साधा प्रश्न आहे तुम्हाला. जर आपण म्हणतो की 100 दुरुस्त्या केल्या आम्ही, मग एवढ्या समस्या का राहिल्या? मग ह्या दुरुस्त्या केल्या का बिघाड केल्या तुम्ही, असा आपल्याला प्रश्न विचारला पाहिजे. आणि सगळ्यांची चर्चा ऐकून मला जर असं नम्रपणे प्रामाणिक पण बोलतो तुमच्याशी, मला कोणाचं म्हणजे कौतुक करायचं नाही आहे किंवा उगाच गोड बोलायचं म्हणून तुम्हाला काय म्हणतो आपण हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं नाही आहे. मला जरा मी निराश झालो, कारण का प्रत्येक जण इथं कोणत्या ना कोणत्या संघटनेचे जोडे घेऊन झाला आणि स्वतःच्या हक्काबद्दल न बोलता
संघटनेबद्दलच बोलायला लागला, राजकारणाबद्दलच बोलायला लागला. आणि जो गरीब वंचित आहे तो मात्र असं म्हणजे जो आशेनं बघतो तुमच्याकडं तो म्हणजे काय म्हणतो तो निराश होतो. शेतकऱ्यांच्या आज आत्महत्या होतात, जवळजवळ 43 आत्महत्या होत्या दिवसाला. आणि ह्या 2014 पासून होत नाही आहेत, ह्या अगदी सुरुवातीपासून होतात, इंग्रज काळापासून होत आहेत. तेव्हा ती समस्या सुटलेलीच नाही अजून. तुम्ही कुठलेही तुम्ही रिसर्च पेपर काढा, इंग्रज काळापासून ते होत आहेत. काँग्रेसच्या पण होतच होत्या. काँग्रेसनं तो समस्या अजून बिकट केली शेतकरी विरोधी कायदे करून. आज तुम्हाला मी सांगतो, शेतकऱ्यांना किती जमीन बाळगायचा ह्याच्यावरती पण लिमिट आहे. काही लोक म्हणतात की जमिनीचं राष्ट्रीयकरण करा. राष्ट्रीयकरण करा म्हणजे काय? सरकारीकरण करा. सरकारीकरण केलं तर समस्या सुटणार आहे का? उलट सरकार अजून बळकट होणार, सरकार अजून राक्षस होणार, तुम्हाला सरकार नागवं करेल तुम्हाला. म्हणून सरकारच्या हातात कमीत कमी अधिकार पाहिजेत. सरकार लिमिटेड असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त अधिकार नागरिकांच्याकडे असले पाहिजे. जेवढे नागरिकांना स्वातंत्र्य जास्त तेवढा नागरिक त्याच्या कुवतीनुसार, त्याच्या अक्कल हुशारीनुसार, त्याच्या क्षमतेनुसार त्याचा तो विकास करू शकतो. तुम्ही जर तुमच्या विकासासाठी, तुमच्या कल्याणासाठी सरकारवरती अवलंबून राहणार असाल तर आपला कार्यभाग निश्चितच बुडणार. लक्षात घ्या मित्रांनो, आपला विकास, माझा विकास, तुमचा विकास या फक्त तुम्हीच करू शकता. तुम्हीच स्वावलंबी होऊ शकता. आणि हे तुमच्या कुवतीवरती, क्षमतेवरती, तुमच्या अक्कल हुशारीवरती, तुमच्या आयडियाजवरती अवलंबून आहे. तर शेवटची 2-3 वाक्य बोलतो आता मी. व्यवस्था कशी असावी? मग अशी माझा मुद्दा अर्धवट राहिला. आपण म्हणतो की चांगली माणसं आणली पाहिजे, चांगली माणसं आणली पाहिजे. तर चांगली माणसं आपण कधीच आणू शकणार. तर व्यवस्था कशी पाहिजे? सत्तेमध्ये कितीही नीच, कितीही नालायक, कितीही पिशाच्य वृत्तीचा किंवा कितीही मोठा गुंड आला तरी त्याला नागरिकांचं दमन, शोषण करता आलं नाही पाहिजे. त्याला नागरिकांची कायम सेवाच करावी लागली पाहिजे. अशी आपली व्यवस्था आपल्याला बनवावी लागेल मित्रांनो. तरच आपल्या नागरिकांना स्वातंत्र्य उपभोगता येईल. आता हे स्वातंत्र्य कसं उपभोगता येईल आणि कुणाच्या तुलनेवर न उपभोगता येईल? मी कायम तुलना करताना पाकिस्तानची तुलना नाही करणार मी श्रीलंकेची तुलना नाही करणार. मी तुलना कशी करणार? माझ्यापेक्षा समजा एखादा हुशार मुलगा आहे, त्याला 90% मार्क पडले, तर मी त्याच्याबरोबर माझी तुलना करणार की मला बाबा आता 70% पडलेत, मी हळूहळू 75%, 80%, 85%, 90%पर्यंत कसं जाईल. तर मी माझ्या व्यवस्थेची तुलना करताना मी कोणाबरोबर तुलना करणार? मी आज विकसनशील देश आहे तर मी करताना जपानशी तुलना करणार, मी जर्मनीशी तुलना करणार, मी इंग्लंडशी तुलना करणार, मी अमेरिकेशी तुलना करणार. मग आता ह्यांच्याबरोबर तुलना केली जर आपण, तर हे सगळे देश जे आहेत ना, हे आर्थिक स्वातंत्र्याच्या निर्देशांकामध्ये टॉप 20 मध्ये आहेत. आपण 131व्या स्थानावरती आहे. मग त्यांनी जे काय केलं मी तुम्हाला सांगितलं ना, हे सगळं तिथं जे गव्हर्नमेंट आहे ना, तिथलं सगळं लिमिटेड गव्हर्नमेंट आहे. लक्षात घ्या, त्या देशामध्ये सगळं लिमिटेड गव्हर्नमेंट आहे, म्हणजे मर्यादित गव्हर्नमेंट आहे. आणि तिथल्या नागरिकांना अमर्यादित स्वातंत्र्य आहे. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, स्वातंत्र्य हे नागरिकांना पाहिजे, सरकार लिमिटेड पाहिजे, सरकार मजबूर पाहिजे नागरिकांच्या समोर. आणि व्यवस्था आपल्याला कशी पाहिजे? तर जे सरकार आहे, तो सरकार नोकर आहे, हे आपले तिने सेवा केली पाहिजे असं आपलं असलं पाहिजे. आणि किती पण तो गुंड असू दे, नीच असू दे, पिशाच चौतीच असला असला तरी त्याला आपले हक्क कधीच, मूलभूत हक्क कधीच संकोच किंवा त्याचं हनन करता आलं नाही पाहिजे. आपल्याला अशी व्यवस्था बनवावी लागेल मित्रांनो. याचा आपण जरूर विचार करा. आणि ही जर व्यवस्था आपल्याला बदलायची असेल व्यवस्थित, तर आपल्याला राजकारणात अडकून चालणार नाही. आपल्याला एक भारताचे लोक, आपण नागरिक म्हणून विचार करावा लागेल. धन्यवाद. समारोप करण्याआधी उपस्थित सर्व विद्यार्थी आघाडींना मी एक आवाहन करू इच्छितो. ज्या पक्षांबद्दल आपण सर्वांनी बोलले ना, उद्या तुमच्या सर्वांचे लाडके इथे येणार आहेत. तुम्ही प्रश्न विचारण्यासाठी इथे उपस्थित राहू द्या. उद्या सर्व पक्षीय प्रतिनिधी, नगरसेवक, आमदार, खासदार जे कोणी उपस्थित राहणार उद्या सगळे इथं आणणार आहेत. दुसरं एक आव्हान असं आहे, संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबरला भव्य रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रभर. पिंपरी चिंचवडमध्ये या तुम्ही जिथं कुठे असाल तिथं जाऊन रक्तदान करावं ही समता सैनिक दलातर्फे विनंती करण्यात येते तुम्हा सर्वांना. आणि आपण राष्ट्रगीत घेऊन याचा समारोप करूया.
जनगण मन सर्वांनी चहा घ्या आणि ग्रुप फोटो काढूया सगळेजण या.